15वा दशक आपण सुरू करणार आहोत। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज टेंबे स्वामी आपण ज्याला म्हणतो त्यांची पुण्यतिथी आहे की ज्यांनी आपल्याला तो मंत्र दिला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आणि आज आषाढस्य प्रथम दिवस आहे, आषाढ सुरू आहे आज, आणि आषाढस्य प्रथम दिवसे ह्यांनी सुरुवात झालेली आहे मेघदूताला। मेघदूत हे कालिदासाचं एक असं काव्य आहे की ज्यावेळेला तो यक्ष म्हणजे एक प्रियकर म्हणा दुसऱ्या गावात जातो आणि त्याला पकडून तुरुंगात टाकलं जातं, राजा काही त्याचं ऐकतच नाही, आणि ही इकडे वाट पाहत असेल या कल्पनेनं तो कुणाबरोबर निरोप पाठवायचा, त्याला ढग दिसतो, त्या ढगाला तो निरोप देतो, मेघदूत, दूत कार्य कर, आणि ते कुठे जा, कसं जा, कसलं घर असेल, त्याच्यावरती कशी असेल, तिची मनस्थिती कशी असेल, असं सगळं तो मेघदूताचा विषय आहे। असं म्हणलं जातं की हे सगळं मेघदूत काव्य लिहिण्यापेक्षा किंवा लिहिण्याऐवजी मेघदूतकार्य करू शकतो ही कल्पना जरी दिली असती तरी कालिदास तेवढाच मोठा झाला असता। कालिदास आणि तुलसीदास यांच्यात एक साम्य म्हणजे दोघांचंही पत्नीवर एवढं प्रेम की पत्नीशिवाय ते राहूच शकत नव्हते, आणि दोघांच्याही पत्नीनं त्यांचा अपमान केला की माझे अस्थिमांसाचं शरीर आहे। हा 15व्या दशकातला पहिला शब्द आहे, अस्थिमांसाची शरीर आहे, हाडं आणि मांस। आज तुम्हाला मी सुंदर दिसते, तुलसीदासाचं नाव रत्नावली आहे, त्याच्या बायकोच्या नावाने पण अत्यंत सुंदर, तर तुम्ही माझ्या या देहावर प्रेम करता, अजून 20 वर्षांनी 40 वर्षांनी 60 वर्षांनी माझा हा देह इतका सुंदर राहणार आहे का? म्हणला मग मी काय करू, जो कधीच म्हातार होणार नाही, अजरा अमर, जो अजरा म्हणजे म्हातारही होत नाही आणि म्हणून अमर आहे, असा फक्त एक परमेश्वर आहे, अशी फक्त देवी शक्ती आहे, तिला शरण जा। हे गेले आणि कालीचंच मंदिर पहिल्यांदा भेटलं आणि त्या कालीचे दास झाले, जे पत्नी दास होते ते कालिदास झाले। कालिदासाबद्दल आणखीन खूप सांगता येईल, परंतु त्याची नाटकं शाकुंतल वगैरे ते घेऊन डोक्यावर नाचलेत लोक तिकडे। कालिदासाचं शाकुंतल, अभिज्ञान शाकुंतल म्हणतात त्याला, गटे नावाचा किंवा गोयथे नावाचा जर्मन लेखक शिक्षणतज्ञसुद्धा, त्यांनी ज्यावेळेला जर्मनमध्ये भाषांतर झालेलं हे वाचलं त्यावेळेला तो डोक्यावर तो ग्रंथ घेऊन तो नाचत जायला लागला रस्त्यावर। त्यांनी हेही विचार केला नाही लोक आपल्याला वेडा म्हणतील, कारण तो खराच वेडा झाला होता, म्हणजे वेडावून गेला होता ते सगळं वाचून। निरनिराळी त्याची नाटकं आहेत, काव्य आहेत, मुख्य म्हणजे काय की त्याच्यासारखा नाट्यकार झाला नाही। पण आपल्याला सवय काय की कालिदास हा भारताचा शेक्सपियर, खरं म्हणजे शेक्सपियर हा इंग्लंडचा कालिदास आहे असं म्हणायला नको का? काळाच्या ओघात जर म्हणायचं असेल, आता ही मानसिकता बदलायला लागलेली आहे। आपण सुद्धा म्हणायचं की कालिदास हा शेक्सपियर नाही आहे, शेक्सपियर हा कालिदास आहे, कारण कालिदास आधी होऊन गेलेला आहे। म्हणून मेघदूत हा किताब म्हणजे जसं पद्मश्री वगैरे असतं कुणाला दिला जातो असं वाटत असेल तर आदर्श पोस्टमनला दिला जातो। आता पोस्टमनचं काम कमी झालेलं आहे, पण तरीसुद्धा जो पोस्टमन आदर्श वाटेल त्याला मेघदूत हा पुरस्कार दिला जातो, एवढं पुरे आहे। टेंबे स्वामी ज्याला म्हणतात, वासुदेवानंद सरस्वती, दत्ताचे अवतार म्हणतात। दिगंबरा दिगंबरा आपण म्हणतो श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त दिगंबर हे पहिले मूळ, त्यांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ जो पिठापूरला आहे। गोव्यातले अनेक लोक पिठापूरला जातात ते कसे जातात ते माहीत नाहीत, येतात ते कसे जातात हे त्यांनाही कळत नसतं। म्हणजे जातो ते आम्ही टुरिस्ट म्हणून जातो का, बऱ्याच वेळेला तसंच असतं। यात्रिक म्हणून यात्रीसुद्धा, यात्री म्हणजे प्रवासीच आहे, यात्रेकरूची जी ज्याला पिलग्रिम म्हणतात, आणि पिलग्रिमेज हा भावच उरलेला नाही आहे। पिठापूरला जायचं, मग इथे राहिलो तिथे राहिलो, हा फोटो बघा तो फोटो बघा वगैरे एवढंच आहे, पण पिठापूर इतके वर्ष नव्हतं माहीत लोकांना, कुरवपूर माहीत होतं, जिथे नृसिंह सरस्वती अनेक लोक गोव्यातून कुरवपूरला जातात, अजूनही जातात, पण पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा पहिला अवतार। नंतर नृसिंह सरस्वती कुरवपूर वगैरे म्हणतो, विशेषतः गाणगापूर वगैरे आपण जे म्हणतो तिथे त्यांनी उपासना वगैरे केलेली आहे, तो दुसरा अवतार। तिसरा अवतार स्वामी समर्थ अक्कलकोटचे, त्याच्यानंतर अनेक अवतार आहेत, म्हणजे आपण गजानन महाराजांना दत्तावतार म्हणतो, शंकर महाराजांना दत्तावतार म्हणतो, साईबाबांना दत्तावतार म्हणतो, माणिक प्रभू जे हुमणाबाद नावाचं गाव आहे त्यांना दत्तावतार म्हणतो,
म्हणजे शेवटी गुरुचेच अवतार आहेत, गुरुरूपानंच आपल्यापर्यंत आलेले आहेत. तर एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की कसं असलं पाहिजे आणि कसं नसलं पाहिजे. माझा भाऊ उद्या येणार आहे, तेव्हा रस्त्यात एकही चिन्ही पडता कामा नये. त्याचं 16 ओळं फार कडक आहे. तो कर्मठ आहे, विधी म्हणजे डूज अँड निषेध म्हणजे डोंट्स. तो अत्यंत पर्टिक्युलर म्हणतो ना तसा आहे. राग येऊन निघून जाईल तो. सगळे रस्ते शेगावचे स्वच्छ केले जातात. गजानन महाराजांचा भाऊ येणार आहे दुसरा. आता आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल. गजानन महाराज बसलेले आहेत, ते येतात, रस्ते स्वच्छ आहेत सगळे. तिथूनच बघतात, दोघांचं काहीतरी नेत्रपल्लवी नेत्रसंकेत होतो. बघतात एकमेकाला, जाऊ का जाऊ का, गेले ते निघून, भेटलेही नाही. ही असली कसली भेट. त्यावेळेला दासगणू महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय, त्याच्यात संत कसे भेटतात हे सांगितलेलं आहे. भेट म्हणजे उराउरी भेट, ही फार शारीरिक भेट झाली. त्याला मिठी किंवा वेंग आपण कोकणीत म्हणतो, वेंग मारली. फार शरीराचं आहे. आलिंगन जो शब्द आहे त्याच्यात माझं आत्मलिंग आणि तुझं आत्मलिंग, म्हणजे माझं कॅरेक्टर आणि तुझं कॅरेक्टर हे एकमेकात मिसळलं. हा आलिंगन लिंग शब्द महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे सर्व बाजूने लेट अस एम्ब्रेस. हगिंग नाही, लक्षात ठेवा. हगिंग म्हणजे मिठी आहे, एम्ब्रेसिंग आलिंगन आहे. आता आलिंगन दिलं कृष्णाने अर्जुनाला गीता संपल्यानंतर. फक्त ज्ञानेश्वरी. गीता संपल्यानंतर लगेच युद्ध सुरू आहे गीतेत. पण ज्ञानेश्वर थांबत नाहीत ना. गीता संपल्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे, गुरु म्हणतो यथेच्छसी तथा कुरु, तुला पाहिजे तसं कर, मी तुला सगळं सांगितलेलं आहे, या उपर तुला पाहिजे तसं कर. हा गुरु सांगतो. आणि शिष्य म्हणतो की काय, तुझं जे वचन आहे त्याप्रमाणे मी वागेन, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागेन असं शिष्य म्हणतो. आणि गुरु स्वातंत्र्य देतो, तुला योग्य वाटेल करिष्ये वचनम तव नष्टो मोहास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. तू सांगशील तसंच मी करणार आहे. स्वातंत्र्यही दिलेलं आहे, पण ते सांगितलं ते इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. म्हणून तो शिष्य म्हणतो माझा मोह गेला, माझी विस्मृती झालेली होती मला की मी क्षत्रिय आहे, लढायला आलेलो आहे, हे धर्मयुद्ध आहे, सगळं विसरून गेलो होतो. ते आजोबा वगैरे समोर दिसल्यानंतर हे भीष्म आजोबा, हे गुरु, दुसरे गुरु कृपाचार्य, मी विसरून गेलो होतो. ती स्मृती लब्धा, ती स्मृती परत आलेली आहे. आता मी परत क्षत्रिय आहे, मी युद्धाला आलेलो आहे, हे नीतीचं धर्मयुद्ध आहे आणि ते मी जिंकणार आहे. हे कशामुळे, त्वत्प्रसादात, तुझ्या कृपेमुळे हे अच्युता सांगितलेलं आहे. मग आता काय, स्थितोस्मी गतसंदेहा, सगळा संदेह गेला. अर्जुनाला डाऊटच होता ना पहिल्यांदा, तू लढायला काय सांगतोस, आणि एकदा म्हणतोस लढलं पाहिजे, एकदा म्हणतोस अहिंसा पाहिजे, एकदा म्हणतोस ते खरं काय, मी कन्फ्यूज झालेलो होतो. आता मला गतसंदेह, सगळा संदेह, ऑल डाऊट गॉन. करिष्ये, आता तू सांगेन तसं करेन. आणि तसं अर्जुनाने केलं. हे युद्ध 18 दिवसांचं आहे ना, तो एक फार स्वतंत्र विषय आहे. पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी काय. 10व्या दिवशी पतन झालेलं आहे कुणाचं, भीष्माचार्यांचं. भीष्माचार्य इच्छामरणी होते, ते त्याच दिवशी मेले असते. मग तसं बघितलं तर द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या दिवशीसुद्धा ते मेले असते. म्हणजे हल्लीच्या भाषेत म्हणायचं स्विच ऑफ केला, मेले. आपला स्विच ऑफ होतं आणि तो झोपेत होत नाही, हे कुणाचं कर्तृत्व आहे. महाराजांची कृपा समजा की आज झोपलो आणि उद्या उठलो. मी असं झोपेत काय केलं, प्राणायाम केला, झोपेत मी काय प्रार्थना केली, झोपेत मी काय नामस्मरण घेतलं म्हणून मी उद्या उठलो, ही त्यांची कृपा आहे. म्हणून महाराजांनी पहिलं वाक्य सांगितलेलं आहे आपल्याला की आज मी उठलो, सद्गुरू तुझी कृपा आहे, पूर्णपणे तुझ्या स्मरणात आजचा दिवस जाऊ दे. काही मी करेन पण तुझं स्मरण, त्याचं विस्मरण होऊ देऊ नकोस. तर 10व्या दिवशी भीष्माचार्य पडले रथातून, पतन. कारण का, युद्धाचा निर्णय काय लागतो. भीष्म पडले आणि कर्ण वगैरे आला आणि त्यांनी युद्ध जिंकलं कौरवाने, तर कशाला मी एवढं जगलो म्हणून ते जिवंत राहिले. आणि माहीत नाहीत लोकांना की ते पडले, इतके बाण मारले होते, बाणांच्या शय्येवर ते पडले. आपण बघतो ना ह्याच्या सिरियलमध्ये असे बाण गेलेले आहेत आणि त्याच्यावर ते आधांतरी झोपलेले आहेत. 54 दिवस जगले. आपल्याला पायात काटा घुसला ना तर रात्रभर जे ते जखम हे लावायला लागली तर आपण जागे राहतो, दाढ दुखायला लागली, आपल्याला झोप येत नाही. 54 दिवस ते जगलेले आहेत. आणि पुढचे 54 दिवस त्यांनी कसे घालवले, कारण 18 दिवसाचं युद्ध आहे. 10 दिवसापर्यंत सेनापती कौरवांचे भीष्म होते, बरोबर.
नंतर 8च दिवस, नंतर ते किती दिवस, 46 दिवस. आपण म्हणतो उत्तरायणाची वाट बघत मी, उत्तरायणाची वाट बघत नव्हते. त्यांना धर्मराज्य हस्तिनापुरात स्थापन झालेलं पाहिजे होतं. ज्यावेळेला शेवटचा कौरव मारला गेला दुर्योधन, त्यावेळेला खरंच ते शांत झाले. पण अशांत कोण झाला? आमचा युधिष्ठिर. म्हणून हे लक्षात ठेवा, ब्रह्मचर्याचं तेज काय. हे एक म्हणतात ना, आजन्म म्हणण्यापेक्षा नैष्ठिक म्हणजे निष्ठा असलेले ब्रह्मचारी कोण आहेत? भीष्माचार्य. त्यांचं तेज काय? त्या 46 दिवसात त्यांनी शांत केलं कोणाला? युधिष्ठिराला. ज्याची बुद्धी युद्धात सुद्धा स्थिर असते, ती युद्धानंतर अस्थिर झाली. कुणाची? युधिष्ठिराची. माझ्यामुळे हे सगळे मेले. गांधारीने काय शाप दिला कुणाला? कृष्णाला, की तू असताना माझी 100 मुलं मरतात, तुझी मुलं अशीच मरतील आणि निस्संतान होशील. त्यावेळेला कृष्ण हसला आणि म्हणला, जे मला माहीत होतं ते तू 4 चौघात सांगितलंस एवढंच. आणि माझी मुलं मरतील कशाला? मी मुलांना मारणार आहे. म्हणून कृष्णाने मुलांना मारलं, नातवांना मारलं, पुतण्यांना मारलं, कारण त्याशिवाय शांती नांदणारच नव्हती. सहज विचार करा बरं. गीता सांगितली, अर्जुन तयार झाला, धर्मयुद्ध जिंकलं, मग यादवी का झाली? कृष्णाने गीता सांगितली, कृष्ण म्हणजे भगवान उवाच, माहीत आहे ना. मग त्याला आपल्या मुलांना सांभाळता आलं नाही, त्याला आपल्या नातवांना सांभाळता आलं नाही. प्रचंड व्यसनी झाले, जुगारी झाले, एकमेकाला शिव्या द्यायला लागले, भांडायला लागले आणि एकमेकात युद्ध करून मेले. आणि जे जगले त्याला कृष्णाने मारलं. कृष्णाच्या जीवनाचा शेवट आहे. लोक म्हणतात काय करुणास्पद शेवट आहे. आपण आपली मापं लावतो, कृष्णासारख्या व्यक्तींच्या जीवनाला आपली मापं लावतो. अवघड आहे. नातू सोडत नाही हो, नाहीतर मला यावंसं वाटतं सत्संगाला, हे आपलं माप आहे. नातू सोडत नाही, नातवाला मारलेला आहे कृष्णाने. अवघड आहे. आणि उजव्या बाजूला आपण म्हणतात ना की कलियुग आणि डाव्या बाजूला द्वापार युग, 2 युग 2 खांद्यावर घेऊन हा युगंधर जीवन किंवा जग सोडून गेलेलं आहे. हे शिकायचं आहे. मी काय म्हणतो, हे चिंतन करायचं आहे, तरच आपल्याला महाभारत कळणार आहे, रामायण कळणार आहे, गीता कळणार आहे किंवा दासबोध कळणार आहे. आपण वाचायला सुरुवात करूया. अस्थिमांसाची शरीरे, आत्ताच तुम्हाला सांगितलं, अस्थिमांसाची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे, नाना विकारी विकारे प्रवीण होय. जीव राहतो कशात राहतो? या जीवात, देहात. देह म्हणजे अस्थिमांसाचं शरीर. तुम्हाला ती संतांची वर्णनं आवडणार नाही. हे काय सांगितलंय? मलमूत्राची गटार आहेत शरीरात. हे असलं कसलं? किती सुंदर शरीर आहे, आर्टरीज आहेत, व्हेन्स आहेत, आणि काय मलमूत्राची गटार. बरं, ज्यावेळेला सकाळी मलविसर्जन करता, तो मल कुठे होता? मोठ्या आतड्यातच ना. ते गटार नाही आहे का? मूत्र कुठे होतं? त्या युरिनरी ब्लॅडरमध्ये. ते गटार नाही आहे का? हे का सांगितलंय? देहावर प्रेम करू नका. पण आपण तर आता देहावर नाही, देहाच्या बाहेर बाहेर बाहेरच प्रेम करत चाललो आहे. देहाच्या आत जाण्यासाठी हा समास आहे. याचं नावच आहे आत्मदशक. आतमध्ये जाऊया, आतमध्ये आणखीन आतमध्ये जाऊया. हे 10 समास आहेत, त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पहिल्याचं नाव आहे चातुर्य लक्षण. चातुर्य लक्षण आणि चातुर्य विवरण 2 समास आहेत लागोपाठ आलेले. इतकं समर्थांना चातुर्य महत्त्वाचं वाटतं. चातुर्याची एक गंमत लक्षात ठेवा. इथे काही छोटी मुलं आहेत, गोष्टी सांगतो थोड्याशा, लक्षात ठेवा. एक आहे बिरबल, आपण चतुर्बिरबल म्हणतो, आणि कोल्हा म्हणतो चतुर कोल्हा. बिरबल इंटेलिजंट बिरबल आहे आणि चतुर हा कनिंग फॉक्स आहे, स्वार्थी. तुम्हाला कोल्ह्याच्या इसापाच्या निदान 10 गोष्टी माहीत आहेत. त्या 10 गोष्टीतल्या 9.5 गोष्टी त्यांनी स्वतःसाठी आपला इंटेलिजन्स वापरलेला आहे कोल्ह्याने. कितीतरी. मग तो भुकेलेला आहे आणि वरती एक कावळा आहे, त्याच्या चोचीत मांसाचा खंड आहे. तो मांसाचा तुकडा तरी मिळावा म्हणून तो स्तुती करतो की गंधर्वानंतर कावळ्या तुझाच आवाज, बरेच दिवसात ऐकला नाही रे तुझा आवाज, जरा गाऊन दाखव की. ही स्तुती म्हटल्यानंतर त्यांनी चोच उघडल्यानंतर तो मांसाचा तुकडा खाली पडतो, कोला खातो, थँक्यू म्हणतो आणि निघून जातो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मी 10तल्या 9.5 गोष्टी कोल्ह्यांनी स्वतःलाच जगवण्यासाठी वापरलेल्या आहेत. आपली बुद्धी स्वार्थी आहे. बिरबलाच्या 10 गोष्टी, त्यातल्या 9.5 गोष्टी बिरबलांनी दुसऱ्याला वाचवण्यासाठी केलेल्या आहेत. कितीतरी तुम्हाला गोष्टी सांगता येते. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने फार थोड्या गोष्टी केलेल्या आहेत. सांगायचे असेल तर एक गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो. बिरबल हा अत्यंत लोकप्रिय होता आणि बादशाहाला आवडत होता.
आणि मुख्य म्हणजे बादशहाच्या निरनिराळ्या बेगमा होत्या, त्यांनाही आवडत होता बिरबल. म्हणून काही लोक जळायचे. नवरत्न दरबार होता, प्रत्येक रत्न होते. तानसेन हे एक रत्न होतं, तानसेनापेक्षा बिरबल, तोरडमल हे रत्न होतं, त्याच्यापेक्षा बिरबल, या सगळ्या रत्नातलं जास्त बिरबल. आणि बिरबल नवरत्नात होता की नाही इथपासून सुरुवात आहे. मग त्यांनी निवडणूक घेतली असते ना तर अकबरापेक्षा बिरबलाला जास्त मतं पडली असती. आणि त्यामुळे त्याचा विरोध किंवा मत्सर करणारे खूप मंडळी होते. ते एकदा त्यांनी खूप चांगल्या आयडियाज वापरायचे आणि बिरबल प्रत्येक वेळेला बाहेर पडायचा. पण अशा फार थोड्या गोष्टी आहेत. इतरांना बिरबलांनी संकटातून बाहेर काढलं आहे अशा गोष्टी आहेत. तर एकदा काय म्हणाले, न्हावी हा जवळ असतो नेहमी. असं म्हणलं जातं की हिटलरनी तो हुकुमशाह डोकं फक्त न्हाव्यासमोरच खाली वाकवलं हे करताना, बाकी कुणासमोर त्यांनी डोकं वाकवलं नाही. आणि न्हावी हा नेहमीच बादशाच्या कानात काहीतरी सांगू शकतो, कारण कानच त्याच्या ताब्यात असतो. लक्षात घ्या. या न्हाव्याने जो बादशाचा आवडता होता त्याला सांगितलं की लक्षात ठेवा की काल माझ्या स्वप्नात तुमचे वडील आले, खूप उदास दिसले, उदास. मला सहन झालं नाही, इतकं दुःख तुम्हाला काय. तर त्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपण बिरबलाला तुमच्या वडिलांकडे पाठवूया स्वर्गात, ठार मारूया. आता हे हो म्हणाला, बरोबर आहे. बिरबल तिथेही जाऊन करमणूक करेल लोकांची. मग हे झाल्यानंतर बिरबल म्हणाला, का चांगली कल्पना आहे, पण आता स्वर्गात जायचं म्हणजे मला काहीतरी इथे व्यवस्था नको करायला, मला काही दिवस द्या तुम्ही. काही दिवसानंतर बिरबल म्हणाला, मला काल स्वप्न पडलं, मी स्वर्गात जाऊन आलो. स्वप्न काय पडलं त्याला, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याला चितेवर ठेवतात, त्याला जाळतात. त्याला काही दिवस का पाहिजे होते, विश्वासातल्या माणसाकडून चिता जिथे रचायची ती रचून त्याच्याखाली भुयार केलं होतं. म्हणजे चितेवर ठेवल्यानंतर बिरबल त्या भुयारातून निघून गेला, त्यांनी नुसतीच चिता पेटवली. पण बिरबल लगेच कसा बाहेर येईल, स्वर्गात गेलो ना मी, तुम्ही मला जाळलं, मी स्वर्गात गेलो. काही दिवसांनी येतो म्हणाला की आताच ते हसायला लागले, टवटवीत. मला खात्री होती म्हणाला, पण एक अडचण आहे, दाढी खूप वाढलेली आहे त्यांची, ती जरा ट्रिम करण्यासाठी तुझ्या लाडक्या न्हाव्याला त्यांनी वर बोलवले. ते आता न्हाव्याला जाळलं पाहिजे ना वरती पाठवण्यासाठी. त्यावेळेला तो शरणाला, तो म्हणाला, इतरांनी मला तुम्हाला सांगायला सांगितलं, मला तसं करू नका. अशी एखादी मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगेन, पण बिरबलाच्या आपल्याला 100 गोष्टी माहीत आहेत. त्या सगळ्यात त्यांनी इतरांना वाचवलेलं आहे, कोल्ह्याने नाही तसं वाचवलेलं. कोल्ह्याच्या अशा एखाद दुसरीच गोष्ट मला सांगता येईल की सिंह म्हातारा झालेला आहे आणि त्यांनी निरोप पाठवलेला आहे सगळ्यांना की मला रोज भेटायला आलं पाहिजे लोकांनी, आणि एका प्राण्याबरोबर मी जास्त गप्पा मारणार आहे. तो कोल्ह्याचा नंबर येतो. ज्यावेळेला कोल्ह्याचा नंबर येतो त्यावेळेला कळतं की धूळ आहे सगळी गुहेच्यात, सगळी पावलं आहेत ना ती आत गेलेली आहेत. रोज एक प्राणी गप्पा मारायला सिंहाकडे जायचा, तो परत बाहेर यायचाच नाही ना. सिंह म्हातारा झाला आहे, त्याला शिकार करता येत नाही, म्हणून ही योजना. सिंह म्हणजे वनराज, राजा. आणि मग अशा वेळेला सगळी पावलं आत गेलेली आहेत, बाहेर एकही पाऊल आलेलं नाही. कोल्हा विचार करतो की सगळेजण आत गेलेले आहेत सिंहाच्या तोंडात, आपण इथूनच मागे परतलेलं बळं. तो सांगतो, महाराज मी आलो होतो पण काहीतरी मला काम आठवलं म्हणून मी परत जातोय. कोल्ह्यानी स्वतःचाच जीव वाचवला, बुद्धी वाचवली, बुद्धी चालवली आहे, पण सगळीकडे स्वतःचा जीव वाचवत असतो कोल्हा. त्याला चातुर्य म्हणत नाही. हा चातुर्य 2 समास आलेला आहे, चातुर्य विवरण आणि चातुर्य हा शब्द दासबोधात अनेकदा आलेला आहे. पण हे चातुर्य म्हणजे व्यापारी चतुर असला पाहिजे तर व्यापार वाढेल असं नाही आहे. म्हणजे निरनिराळे व्यापारी फसवतात ते चातुर्य नाही आहे. विद्यार्थी कॉपी करतात चतुरपणे. हे एक तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगतो एका वाक्यात की 10वीत एका विद्यार्थ्याला आमची पहिली बॅच पकडून आणलं प्रिलिमला, की हा कॉपी करत होता. आणि म्हणला पहिली बॅच ह्यानी जर तिथे कॉपी केली असती तर शाळेचं नाव बदनाम झालं असतं, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे, याला फॉर्मच द्यायला नको किंवा विड्रॉ. मी म्हणलं तुम्ही सगळेजण जा, मी ह्याच्याशी बोलतो. त्याचं नाव श्रीकृष्ण. म्हणलं अरे कृष्णा का रे कॉपी केलीस? म्हणला सर 5वीपासून मी कॉपी करतोय, आज सापडलो. अरे बापरे, आज सापडलो. मग त्याला विचारलं, तो म्हणतो वडील एवढे मारतात मला, मी जर नापास झालो तर. आणि कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना बोलवून सांगितलं वगैरे सगळं. म्हटलं फक्त माझ्यासाठी तू पास हो, यू विल डिसअपॉइंट एनीवन इन द वर्ल्ड एक्सेप्ट मी.
मला तो डिसअपॉइंट करणार नाही, पास हो, कॉपी नाही करायची, शाळेच्या अब्रूचा प्रश्न आहे वगैरे. तो पास झाला. नंतर म्हटलं पुढे काय करायचं ते मी तुझ्या वडिलांना सांगतो. आज त्याची पॅरिसमध्ये वगैरे निरनिराळ्या ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन असतात. ही वॉज अ पेंटर, चांगला चित्रकार होता आणि त्याला ते गणित वगैरे जमत नव्हतं ना, पण 10वीची पाहिजे ना पुढे फाईन आर्ट्स वगैरे जायला 10वी पुढे हे लागतं. त्यांनी सुरू केलं, उत्कृष्ट चित्रकार तो झाला. पण त्यांनी ती कबुली दिली, सर मी 5वीपासून कॉपी करतोय कारण मला वडील प्रचंड मारतात, त्या शिक्षेपोटी मला जमत नाही आहे हे. म्हणून फक्त 2 महिने अभ्यास कर, बाकी काही करू नकोस. झाला पास. पुढे सगळं जीवन बदलून गेलं. म्हणून इथे काय सांगितलं, चातुर्य हे चातुर्य आहे. कॉपी न करता सापडणं हेही चातुर्य आहे. आणि एक आमचे शिक्षक सांगायचे, मी जास्तीत जास्त कॉपी पकडतो की नाही सर. म्हणलं रे जो एकही कॉपी पकडत नाही, ही इज अन एफिशियंट सुपरवायझर बिकॉज नो बडी डेअर्स टू कॉपी. असं का नाही म्हणत. नाही नाही नाही, त्यांना पकडताच येत नाही, दे आर इनएफिशियंट. म्हणलं तू कशा पकडतोस आहे. म्हणलं मी विद्यार्थ्यांच्याकडे पाठ करून उभा राहतो. बघा, पण आपलीकडे कपाट आहेत सगळी, त्या कपाटात मला सगळा क्लास दिसतो. आणि कॉपी आणलेलीच असते मुलांनी, काही करतील न करतील. ज्या वेळेला कॉपी वर करतात त्यावेळेला मी झपकन जातो आणि त्यांना पकडतो. अरे म्हणलं काय रे, कॉपी करायला तू उत्तेजन देतोस आणि नंतर बघतो. हे भयंकर आहे. पुलंनी विनोदाने लिहिलेलं आहे की इंग्लंडचा जो बॉबी आहे पोलीस, तो एवढा एफिशियंट आहे, गुन्हा होण्याआधी तो गुन्ह्याच्या ठिकाणी हजर असतो, तो गुन्हा होऊ देतो आणि नंतर पकडतो. कारण गुन्हा झाल्याशिवाय पोलीस पकडेल कसा, इतका एफिशियंट आहे तो. यातला विनोद सोडा. हे चातुर्य जे आहे ना, ते अंतरात्म्यापर्यंत कसं पोचायचं, आत्मज्ञान कसं करून घ्यायचं, शब्द विसरा, आनंदात कसं राहायचं, अखंड आनंदात, कसलीही परिस्थिती येऊ दे, मनस्थिती आनंदात ठेवेल. हा याच्यासाठी समास वाचा. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा निरंतर. आत्म्याला सगळे विकाराचाच प्रवीण होतो आत्मा. म्हणजे आपण जीवात्मा आहे ना, जीवच सगळा आपण आत्मा म्हणतो. कुठे आत्मा शांत झाला, तहान लागली होती, पाणी मिळालं, म्हणजे देह शांत झाला आहे तो. आत्मा असा शांत केव्हा होईल. अरे तू जप करतोयस, उपासना करतोयस, आत्मचिंतन करतोयस, त्यावेळेला आत्मा शांत होईल. म्हणून काय सांगितलेलं आहे की नाना विकारी विकारे प्रवीण होय. तो विकारात प्रवीण झालेला आहे. विकार म्हणजे निरनिराळे दोष. आता हा मुलगा प्रवीण झाला होता कॉपी करण्यात, माहीत आहे ना, हा विकार आहे. अभ्यास करून परीक्षा पास होणं हे नॉर्मल आहे, कॉपी करणं हा विकार आहे. त्यामुळे काय झालं, जीव जीवात घालावा, आत्म्या आत्म्यात मिसळावा. जीव जीवाच्या ठिकाणी आणि आत्म्या आत्म्याच्या ठिकाणी. रोज सकाळी उठल्यानंतर एक 5 मिनिटं जरी आत्म्यासाठी देणार आहोत का आपण. आणि आत्म्यासाठी म्हणजे आत्मचिंतन करायचं. बाप रे केवढा शब्द आहे. म्हणून सोपं करून सांगतो की माझे दोष काय, माझे गुण काय. आपण हे अगदी मोठे स्वॉट ॲनालिसिस वगैरे मॅनेजमेंट वगैरे सांगतात. मला माहीत आहे की माझं हे दोष आहे, माझं अक्षर चांगलं आहे पण माझं स्पेलिंग वीक आहे. हे जर कळलं मला तर मी स्पेलिंग पाठ करीन, स्पेलिंग लिहून काढेन. कारण स्पेलिंगच महत्त्वाचे ना. रिटन टेस्टमध्ये अक्षर कोण बघताय. मला कळलं तरच मी सुधारणार आहे. आणि मला कळलं तर दुसऱ्यांनी कितीही सांगितलं अक्षर सुधार आणि अक्षर घाण असेल, नाही सुधारणार. पण जर एखाद्या वेळेला कुणीतरी सांगितलं रे तुझं सगळं लिहितोच चांगलं रे, पण वाचायला कष्ट असतात, आम्ही वाचतो तुझे शिक्षक आहोत म्हणून, आम्हाला माहीत आहे तो म्हणून, पण SSCला दुसरा कोणीतरी पेपर करेक्ट करताना का कष्ट घेईल वाचायला. अरे चांगलं लिहून तो नापास होशील. त्यावेळेला तो विचार करायला लागतो, आय हॅव टू इम्प्रूव्ह माय रायटिंग अँड हँड रायटिंग. माय रायटिंग शुड बी व्हेरी नीट, डिसिप्लिन्ड अँड क्लीन, टायडी. अँड माय हँड रायटिंग शुड बी ॲटलिस्ट लेजिबल, वाचता तरी आलं पाहिजे. हे त्यांनी स्वतःला सांगितल्यावर तो सुधारला. हे महत्त्वाचं आहे. हे आत्माकडे जाण्याचा हा मार्ग आहे. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. आपल्याला शहाणे म्हणून जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाला मेंदू दिलेला आहे ना, ब्रेन. पण रामकृष्णाचं उदाहरण फार जरा तीव्र आहे. पूर्वी संडास जे होते तिथे डुक्कर वगैरे येऊन खायचं, तुम्हाला माहीत आहे. गोव्यातही होते बऱ्याच वेळेला. किंवा भंगी ते कलेक्ट करायचं आणि डोक्यावरून येऊन शेतात टाकायचं. हे आपल्या लहानपणीचे अनुभव आहेत. पण तिथे त्या डुकराला येण्यासाठी आणि तो मल खाण्यासाठी किंवा भंग्याला तो मल कलेक्ट करण्यासाठी एक दार असतं की नाही. त्या दारातून घरात शिरता येतं की म्हणाले. त्या दारातूनही घरात शिरता येतं. पण राजमार्गाने का नाही जात.
असं काहीतरी करा की घराचा मालक तुम्हाला आदरपूर्वक बोलवेल. तुम्ही चोर वगैरे जर फोर्स एंट्री करायची असेल तर त्या घाणेरड्या दारातूनही तुम्ही करू शकता. म्हणून चोर जाती चोरपंथे, राजे जाती राजपंथे. आपण राजे आहोत, स्वतःचे राजे आहोत, हे लक्षात ठेवा. म्हणून राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे, वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे. ठके म्हणजे फसतो, अल्पस्वार्थाने आपण फसतो. दुसऱ्यासाठी करायला गेलो ना तर खूप मला मिळून जातं, आणि स्वतःसाठी केलं की स्वतःसाठीही मिळत नाही, कारण दुसरेही जण प्रयत्न करतात. हा स्वार्थ आणि परमार्थ त्यातला फरक लक्षात ठेवा. माझ्यासाठी केलं म्हणजे हिंदीत एक म्हण आहे ना, दूसरों के लिए जिए वो ही जीता है, खुद के लिए जिए वो मरता है. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, तरच खला जगलास. मेलास म्हणजे खूप कष्ट केलेस दुसऱ्यासाठी तर लोक लक्षात ठेवतील. मूर्खाचं वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा. लाचार असतो, मूर्खाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं आपण शहाणे आहोत, परंतु नसतं. नाना चातुर्याच्या खुणात चतुर जाणे. आपण चतुर झालो पाहिजे, चतुर बिरबल, की जो आपल्या बुद्धीचा उपयोग स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माणासाठी, सुख त्यांना देण्यासाठी करतो. असे चतुर होऊया, फसवण्यासाठी चतुर नाही, हे लक्षात घ्या. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविण माणूस काचे, म्हणजे कच्चा. बुद्धी पाहिजेच, नाही तर माणूस कच्चा राहतो. आपण म्हणतो निर्बुद्ध आहे, अल्पबुद्धी आहे, तसं नाही आहे. आपल्याला बुद्धी आहे ना. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविण माणूस काचे म्हणजे कच्चा. राज्य सांडून फुकाचे भीक मागे. आपल्याला राज्य मिळाले हो, खरंच आनंदात राहणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आपण मिळवत नाही. आपण दुःख मिळवतो, कष्ट करून दुःख मिळवतो, खूपच कष्ट करतो दुःख मिळवण्यासाठी. कारण का, इतकं राबतो. पण म्हणलं की तो बरोबर विरुद्धचा अर्थ झाला. इतकं लोकांसाठी केलं, पण मी लोकांसाठी एवढा झिजलो, पण एवढं दान केलं, पण हा पण आहे ना. म्हणून त्यांनी तेच सांगितले तिथे की तुम्ही काय करता की अल्पस्वार्थे चातुर्याच्या खुणा चतुर जाणे, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविण माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. आपल्याला मिळालेलं आहे, फुकट राज्य मिळालेलं आहे. हे जे आत्ता सांगितलं टेंबे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती, फक्त लंगोटी घालायची, पण काय तेज होतं. त्यांनी हा मंत्र दिला, दिगंबरा दिगंबरा. त्यांनी दत्ताची स्तोत्र संस्कृतमधली रचना केली. आणि आता जो लवकर सुरू होणारे चातुर्मास 17 तारखेपासून, आत्ताच तुम्हाला आमंत्रण देतो. 17 ते 21 5 दिवस ओळीनं वंतेला उपासना आहे. दिवस रात्र उपासना असेल. रात्र म्हणजे 12 ते 4 आम्ही थांबणार आहोत, 12पर्यंत, आणि 4पासून सुरू नामस्मरण. तुम्ही या, राहा, आणि काय आपल्यात फरक पडतो तो बघा. कानावर जे पडत राहतं, आपण मोक्षप्राप्तीचं रहस्य सकाळी जे वाचतो, तो जर जिथे उपासना चालतो तिथे गेला तर त्याच्या कानावर तेच पडत राहतं. वांतेचा अनुभव आहे. दूर तुम्ही जा, श्रीराम जयराम जय जयराम, किंवा एखादं प्रवचन, एखादं पारायण, एखादं कीर्तन, एखादं भजन, पूजन ऐकू येणार नाही तुम्हाला. कारण पूजा असेल तर ती मानस पूजा असेल. काय ऐकणार आहात तुम्ही? एक गडगडाटी पूजा, घंटा वाजवून वगैरे पूजा अशी नाही आहे, हे लक्षात ठेवा. अध्यात्म ज्याला म्हणतात ते आत्म, अधि आत्म, म्हणजे टुवर्ड्स आत्मा, आत्म्यासंबंधी, आत्म्यासाठी, हे लक्षात ठेवा. याला अध्यात्म म्हणलेलं आहे. ते आध्यात्मिक अखंडित अध्यात्म करणी पडावे, ही रामदासांची प्रार्थना आहे. करणी म्हणजे कानावर अखंड अध्यात्म पडलं पाहिजे, म्हणजे अखंड नाम पडलं पाहिजे थोडक्यात. म्हणजे म्हणून सांगितलं इथे की अवघेची म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर, अवघेची म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. सगळे म्हणतात की मी सुंदर आहे, सगळे म्हणतात की मी बुद्धिमान आहे, सगळे म्हणतात की मी राजा आहे, श्रीमंत आहे. असतात का? म्हणत नाहीत कदाचित, पण प्रत्येकाला वाटत असतं. आपल्याला कुरूप व्यक्तीसुद्धा आरशात बघते पुन्हा पुन्हा, लक्षात ठेवा. कारण आपण बरे आहोत असं वाटतं. पण आईला ज्या वेळेला आपलं पोर कितीही कुरूप असलं तरी आई येऊन त्याला जवळ घेते. ते चिखलात वगैरे लोळलेलं आहे तरी वडील घेणार नाहीत, पण आई जवळ घेतेच त्याला. आणि ज्या वेळेला आपल्या अशा एका क्षणी आईच आपल्याला धावत येते. मागे तुम्हाला गोष्ट सांगितली होती, त्या गोष्टीचं नावच आहे मोठं, माय मदर इज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड.
दिस इज द नेम ऑफ द स्टोरी, रशियन स्टोरी आहे. तर ती काय आई आहे, कुरूप आहे. म्हणजे डोळ्यांनी आपण तिरशी म्हणतो किंवा ओठ वरचा फुटलेला त्यातून दात बाहेर आलेले, काळी, दिसायला चांगली नाही अशी आई आहे. पहिलीला ते चौथीपर्यंत आई तिला पोचवायला शाळेत जाते, वर्गापर्यंत जाते, तिला जाणीव नसते. 5वीत आल्यानंतर त्या आईला सांगते, आई आता तो शाळेपर्यंत येऊ नकोस हां, त्या झाडापर्यंतच मला पोचव, रस्ता क्रॉस करून येऊ नकोस हां, रस्त्याच्या या बाजूलाच पोचव. कारण त्या मुलीला 5वी 6वी 7वी जाणीव झालेली आहे की आपली आई अत्यंत कुरूप आहे. तिची शाळा आहे, समोर शेत आहे, शेताचा बांध आहे आणि सगळं पाणी साठलेलं आहे आणि सगळ्या जणी तिथे लावणी म्हणजे रोपं आहेत ना, ती रोपं लावत आहेत. अशा वेळेला ज्या वेळेला लक्षात येतं की आपली आईसुद्धा तिथे काम करते. ही पहिली येते मुलगी पहिली येताना त्या बांधावरून धावत येते की मदर आय स्टूड फर्स्ट, प्रोग्रेस रिपोर्ट हातात आहे, आणि बांधावरून पाय घसरतो आणि ती पडते खाली, पाणी सांडलेलं चिखल. सगळ्या बायका ज्या सुंदर आहेत, गोऱ्या आहेत, दिसायला चांगल्या आहेत, त्या सगळ्या हसतात. माझी आई मात्र हातातली रोपं खाली ठेवते, एका बाणासारखी धावत येते आणि मला घेते आणि विचारते, लागली तर नाही ना रे बाळा? आता चिखलात पडल्यानंतर मला काही लागणार नव्हतं, पण त्यावेळेला बाकीच्या सुंदर बायका हसत होत्या आणि ही धावत आली आणि मी आईकडे बघितलं. ॲट दॅट मोमेंट माय मदर वॉज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. जे काम करणं महत्त्वाचं आहे, वात्सल्य हे आईचं मुख्य कार्य आहे. मागे तुम्हाला सांगितलं होतं की लता मंगेशकरांच्या एका मला वाटतं चरित्राची किंवा त्यांच्यावरच्या लेखाची सुरुवातच आहे की ज्या वेळेला लता मंगेशकर माईकसमोर उभी राहते आणि तिच्या गळ्यातून गंधार बाहेर पडतो, त्यावेळेला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री लता असते. तुमच्या त्या मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स वगैरे गेल्या खड्ड्यात. त्यांचं ते कार्य आहे ना, देहाचं प्रदर्शन वगैरे त्यांचं ते कार्य आहे. ते एक क्षेत्र आहे, ते काही वाईट आहे असं नाही आहे. पण लता काळी होती, लताच्या चेहऱ्यावर पॉक मार्क्स होते, म्हणजे देवीचे व्रण होते असं आपण म्हणतो. पण लताचं सौंदर्य ते नाहीच आहे ना. तिचं सौंदर्य कशात आहे? तिचं सौंदर्य तिच्या गळ्यात आहे. आणि ज्यावेळेला गळ्यातून गंधार, त्यावेळेला ती सगळ्यात सुंदर स्त्री असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे आपण आपल्याबद्दल सांगितलं पाहिजे. मी सगळ्यात चांगला केव्हा असतो, कुठल्या गोष्टीत आहे, माझ्यात काहीच चांगलं नाही आहे का असं म्हणू नका, पण माझ्यात सगळं चांगलं आहे असं तर बिलकुल म्हणू नका. प्रत्येकात काहीतरी चांगलं आहे, प्रत्येकात. आपण आपलाच विचार करावा नेहमी, आपण करत नाही. आवर फोकस इज ऑलवेज ऑन अदर्स. त्याचं ते चुकलेलं आहे, त्याचं हे बरोबर नाही आहे, त्याचं हे आहे, त्याचं ते आहे. कशाला? माझ्यात वळून बघूया ना आत. याला आत्मज्ञान म्हणलेलं आहे. हा जो समास आहे किंवा दशक आहे तो आत वळण्याचा दशक आहे. टर्न विदिन. एक पलटू बाबा म्हणून होते, कुणी त्यांच्या समोर आले की पलट पलट पलट. पलट म्हणजे काय? चेंज युअर अबाउट टर्न. जातोयस ना, बरोबर नाही दिशा, आनंदात आहेस का? नाही हो, दुःख आहे, पलट, दिशा बदल. सगळ्यात म्हणजे आपली सगळी इंद्रिय आहेत ना, ती फक्त बाहेर, डोळे बाहेरचं बघतात, आतलं दिसत नाही. कान बाहेरचे ऐकतात, आतला आवाज ऐकू येत नाही. एका मुलाने विचारलं होतं, मला ढेकर ऐकू येतो की? अरे पण तो बाहेर आल्यावर ऐकू येतो. बाहेरचेच आवाज कान ऐकतात, बाहेरचंच दृश्य आत येतात. अंतर्दृष्टी ही निराळी गोष्ट आहे. या डोळ्यांनी फक्त बाहेरचं पाहिजे. स्पर्श मला फक्त बाहेरचा होतो, मला माझ्या अंतःकरणाचा स्पर्श कधी होणार नाही आहे. स्पर्श बाहेरचा आहे. गंधही बाहेरून आत घेतो. श्वास जो आहे ना, तो मात्र आत बाहेर, कारण त्याच्याशिवाय मी जगूच शकणार नाही आहे. एक इंद्रिय आपलं असं आहे ज्याची काळजी 4 महिने घेऊया. 17 तारखेपासून नोव्हेंबरपर्यंत काय काळजी घेऊया? जीभ सांभाळेन, खाणं सांभाळेन, बोलणं सांभाळेन, कमीत कमी बोलेन, आवश्यक तेवढंच बोलेन. बोलायचं असेल तर कमीत कमी शब्दात बोलेन, वरच्या पिचमध्ये नाही, खालच्या पिचमध्ये बोलेन, बोलणारच नाही. हे आम्हाला जमणार आहे का? रिटायर झालेल्या माणसांना जमायला काही हरकत नाही. आपण नको तिथे बोलतो. आणि पुलंनी विनोदानी सांगितले आहे, कुणी ओळखायचं महाराष्ट्रीयन किंवा पुणेकर, दोघंजणं बोलत आहेत, त्यावेळेला आपल्या मताची चूळ ठांकल्याशिवाय जो पुढे जात नाही, चूळ थुंकल्याशिवाय, तो समजा तुला विचारलं आहे का? तुझा काही संबंधही नाही आहे. सून आणि आपला मुलगा भांडतायत बाहेरच्या खोलीत, तू कशाला जाऊन इंटरफिअर करतेस? ही सासू, सासरे किंवा वडील आणि आई, तू चुकतेस, माझा मुलगाच बरोबर आहे. ठीक आहे, तुमची हळूहळू प्रगती वृद्धाश्रमाच्या दिशेने व्हायला लागलेली आहे. गरज नसताना तुम्ही बोलता. आणि चांगला मुलगा कोण? आई बाबा.
तुम्ही या घरात राहा, मी दुसऱ्या घरात राहतो. इफेक्ट तोच आहे की नाही. मग तिथे एकटं राहिलं, आता या घरात एकटे राहा. एकटे कुणाला राहाय म्हणतात? शेवटपर्यंत आईवडिलांची सेवा करणारी मुलं आहेत. शेवटपर्यंत शेजारचे आजी आजोबा किंवा काकी काका नकोसे होत नाहीत लोकांना, जे दुसऱ्यासाठी काम करतात. फोकस त्यांचा दुसऱ्यावर असतो. अरे मी काय, मी बसूनच राहणार आहे, तुझी आई आहे ना हॉस्पिटलमध्ये, मी बसून राहतो. चल, तुला परीक्षेला रात्री जागायला कोणाची तरी कंपनी पाहिजे ना, मी देतो. शेजारचे काका म्हणतात, ते आवडतात. त्यांना कोणी वृद्धाश्रमात पाठवत नाही. आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा विषय निघाला तर असाच एक मानलेला मुलगा म्हणतो, माझं घर मोठं आहे, माझ्या घरी येऊन राहा, मी त्यांची सेवा करेन. म्हणून रक्ताची नाती श्रेष्ठ ही जुनी म्हण झाली हो. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आज बघा ना, माझी सिक्रेट्स सांगायची असेल तुम्ही मैत्रिणीला सांगते, बहिणीला नाही सांगत. सगळीकडे हेच आहे. म्हणून मला भाऊ कोर्टात खेचणार आहे बघा ना. त्यामुळे बारीक विचार केला ती बाहेरची जी नाती आहेत ना, म्हणून आपण हा परिवार आहे, हा चैतन्यांगण परिवार आहे. तुम्ही पडू नका, पण जर कोणी आजारी पडलं ना, ती सगळी माणसं मदत करतील, रक्त देतील, जागतील, कुठली ना डबा आणून देतील, कुठली ना सेवा करतीलच. महाराजांच्या समोर बसून मी सांगतो. आणि मी काय करेन, तुम्ही आजारी पडलात, समजा पडू नकाच, पडलात तर मी तुमच्याकडे प्रवचन करायला येणार नाही. हेच मी करू शकतो. आणि काय करू शकणार आहे. पण गंमत बघा, प्रत्येकजण काहीतरी करेल दुसऱ्यासाठी, याला परिवार म्हणलेला आहे. पुढे बघू ना, बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविण माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेच म्हणती आम्ही सुंदर, अवघेच म्हणती आम्ही चतुर भूमंडळी. आचार विचारे विण, जे जे करणे तो तो शीण. शीण म्हणजे थकवा. आचार विचाराशिवाय पाहिजेच दोन्ही, आचारही पाहिजे आणि विचारही पाहिजे. आचार विचारे विण, जे जे करणे तो तो शीण. धूर्त आणि विचक्षणतेची शोधावे. धूर्त म्हणजे हुशार. हे धूर्त म्हणजे चतुर अर्थी ह्या अर्थी नाही आहे. धूर्त म्हणजे जो ज्याला धैर्य आहे, जो योग्य निर्णय घेतो. आणि विचक्षण म्हणजे बरोबर तुम्हाला ॲनालिसिस करून सांगतो तुमच्याच प्रॉब्लेम्सचं. हल्ली काउन्सिलर ते करतात किंवा सायकॅट्रिस्ट तशीच ट्रीटमेंट देतात. हल्ली एक नवीन ट्रीटमेंट आलेलं, रिग्रेशन म्हणतात त्याला, की मला मायग्रेन आहे, माझं जर डोकं अर्धं दुखायला लागलं तर ते कसंच थांबत नाही. आणि मायग्रेन थांबत नाही कारण मायग्रेन मनात आहे हो. मायग्रेनची ट्रीटमेंट बाहेरून काय घेणार, हा बाम लावणार, तो बाम लावणार, हे इंजेक्शन घेणार, नाहीच आहे. मायग्रेनचं 80-90% कारण मनात आहे. मन शांत होणारच नाही मायग्रेन. मग तो काय करतो, तुम्हाला डॉक्टर शांतपणे कोचावर झोपवतो, अंधार करतो आणि तो तुम्हाला प्रश्न विचारत राहतो. मग तुला केव्हा सुरू झालं मायग्रेन आठवत नाही, बरं तुला आणखीन केव्हा, असं करत करतो त्याला 1 जन्म 2 जन्म 3 जन्म मागे नेतो. आता हे खरं असेल खोटं असेल, पण ही गेट्स रीड ऑफ इट. या तिसऱ्या आधीच्या जन्मात तुला सासू बघितल्यानंतर एवढी तिडक मारली आपण म्हणतो ना, तेव्हापासून तुझं ते मायग्रेन सुरू झालेलं आहे. आता तुझी सासू कशी आहे, आईसारखी आहे, मग सासूवर प्रेम कर, मायग्रेन बरं होईल. आणि 6 महिन्यांनी ते म्हणते की आय एम रीड ऑफ मायग्रेन, मी बरी झाले मायग्रेनमधून. हे असंच आहे. 90% रोग हे सायकोजेनेटिक आपण म्हणतो. सायको म्हणजे शरीरावर आहेत, मनात रूट आहे आणि आपल्याला दिसतात. त्याला मनोकायिक, मनात आणि कायिक म्हणजे शरीरावर. शरीरावर सगळी लक्षणं दिसतात, ती खरी असतात, पण त्याचं रूट मनात असतं. आणि म्हणून उपासना केल्याशिवाय, आध्यात्मिक बनल्याशिवाय इथून पुढे शांत समाधानी राहताच येणार नाही. हे अगदी लक्षात ठेवा. पुढे बघूया. आचार विचारे विण, जे जे करणे तो तो सीण. धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. समर्थांचे राखिता मन, तेथे येती उदंड जन. जन आणि सज्जन आर्जव करतील. समर्थांची संगत ठेवा, सज्जनांची संगत ठेवा, आणि त्याला सत्संग म्हणलेलं आहे. तुम्ही सत्संगात जा, बदल होईलच, पण सत्संग मनापासून भाग घेतला पाहिजे. जो सत्संग करतो 3 महिने ना, खरंच सांगतो त्याच्यात बदलाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचे बदल इतर सांगतात. हल्ली तुमचं रागवणं कमी झालं. हल्ली तुम्ही जेव्हा तोंड उघडलं की शिव्या देत होतात, त्या जवळजवळ संपलेल्या आहेत. सत्संगाचे एक्सटर्नल परिणाम आहेत जे आपल्या मित्रांच्या किंवा घरच्यांच्या लक्षात येतात. तसंच इथे सांगितलेलं आहे ना की समर्थांचे राखिता मन, म्हणजे समर्थांच्या संगतीत राहा, समर्थांच्या मनाप्रमाणे वागा, ते सांगतील त्याप्रमाणे कार्य करा. तेथे येती उदंड जन. जन आणि सज्जन. सज्जन म्हणजे चांगली माणसं, जन म्हणजे सामान्य माणसं. ते सुद्धा आर्जव करीते, तुमचं आर्जव करते. त्या समर्थांचं सोडाच. तुम्ही सत्संग वगैरे करतात तर लोक तुम्हाला विचारतील. मागे तुम्हाला खूप दीर्घ गोष्ट आहे
तोच एक प्रवचनाचा विषय, फक्त आठवण करून देतो. लांडगे नावाचा एक मजूर काम करत होता, व्यसनं सगळी, आणि घरात एक पैसा यायचा नाही. उलट 1 तारखेला पठाण वगैरे यायचे पैसे मागायला, हा यायचाच नाही घरात 2-3 दिवस. आणि नंतर एक दिवस म्हणतो, अरे माझ्याबरोबर ये रे, गुरुवारी आपण दत्ता आहे म्हणतो, दत्ताच्या मंदिरात म्हणजे मांस खायचं नाही. हो, 1 दिवस खाऊ नकोस रे, नाही दारू प्यायची नाही, 1 दिवस पिऊ नको रे, नाही जुगार 1 दिवस खेळू नकोस रे, बायकोला मारायचं नाही, 1 दिवस मारू नको रे, कल्पना करा 1 दिवस. आणि तिथे जे प्रवचन चालू असतं ते प्रवचन त्याला एवढं अपील होतं, तो पुढच्या गुरुवारची वाट बघतो आणि म्हणतो, आता बुधवार आणि गुरुवार मी खाणार नाही काही, मी बोलणार नाही वाईट, मी पिणार नाही दारू, मग मी मंगळवार बुधवार गुरुवार करणार नाही. हातून बदलायला सुरुवात आहे. आणि तो इतका होतो की मला म्हणाले, लांडगे नाव नाही बदललं पण संत लांडगेश्वर वगैरे म्हणायला लागले. इतकंच काय, माझा बॉस सगळ्यांच्या देखत माझा अपमान करायचा, कारण मी दारुडा, मी जुगारी, मी सगळ्या प्रकारची व्यसनं असलेला. तो मला विचारायला लागला, काय रे 1 बोट निवड लांडग्या, आणि तो सांगायचा की उंच बोट आहे ते निवडा. हां, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, कोटीची कॉन्ट्रॅक्ट. या माणसाला फक्त विचार, काय घेऊ का, हो की नको, तू सांग फक्त हो किंवा नको. त्याच्यावर ठरायची की आपण बायकोला घेऊन स्वित्झर्लंडला जायचं का जायचं नाही, हे सुद्धा ते त्या डायरेक्टली विचारायचे नाही. एवढा लोकांचा माझ्यावर विश्वास बसला, आणि आज तुमच्यासमोर 2 तास मी जो बोलतोय, माझ्या जीवनाची कथा सांगतोय, आज एकही उलट मी लोकांची व्यसनमुक्ती घडवलेली आहे. केवळ सत्संगाचा परिणाम आहे. एक प्रवचन ते मला बदलायला कारणीभूत पडलं. त्यातलं एखादं वाक्य असेल जे माझ्या मर्मी लागलं, की काय माणसासारखा माणूस असून मी राक्षसासारखा वागतो, बायकोला मारतो, त्यांना काही खायला नीट देत नाही, सगळी व्यसनं करतो, आणि एवढी माझी उधारी असते किंवा ऋण घेतलेलं असतं की 1 पैसा पगाराचा मी घरी येऊ शकत नाही. हे सगळं बदललं माझं म्हणाले. हे महत्त्वाचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, वेश असावा, हे समर्थांचं स्वतःचं वर्णन आहे. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, कळा म्हणजे कला, अंतरी असाव्या, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. सगट म्हणजे सर्व लोकांचा, सर्व सकट आपण म्हणतो ना, सगट लोकांचा जिव्हाळा, लोकांचं प्रेम मिळवा तुम्ही, बाकी काही मिळवलं नाही तरी चालेल. त्यांच्या हृदयात तुम्ही स्थान निर्माण करा. हे उपासनेचं सगळ्यात महत्त्वाचं फळ आहे. मी लोकांना आवडायला लागलो, लोक मला मानायला लागले. नमस्कार करणं म्हणजे मान नाही आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या घरी यायला लागले, मला घरी बोलवायला लागले, मला विचारायला लागले सल्ला, या ज्या गोष्टी आहेत ते सांगितले. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. मोडू नका. जिव्हाळा म्हणजे प्रेम. त्याच्यासाठी वेश बावळटच असला पाहिजे असं नाही, साधा वेश, काय हरकत आहे. समर्थ लंगोटी घालून जायचे, तो बावळा वेश आहे. पण अंतरी असाव्या नाना कळा, नाना कला म्हणजे सगळीकडे त्यांना ज्ञान होतं. त्यांना पुढे निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रकट जाणता सज्जन दुर्लभ जगी. फार मोठे शब्द आहे तो. निस्पृह, कशाची इच्छा नाही त्याला, म्हणजे मी तुम्हाला हे मदत करतो, माझी कसली इच्छा नाही, मला पुण्य मिळावं तीही इच्छा नाही आहे, पण 4 चौघांना ऐकायला मिळावं म्हणून मी हा रामायण सप्ताह ठेवलेला आहे. लोकांनी यावं, मी खर्च करतोय, मला काही पुण्य वगैरे मिळवायचं नाही आहे, पण रामायण ऐकावं लोकांनी. नुसतं बघता टी व्हीवर आणि त्यावरून हे बरोबर ते बरोबर. टी व्हीवर लोकांना रावण, दुर्योधन, कंस प्रभावी वाटतात, कारण त्यांच्या संवादात आरोह असतात. राम काय सरळ बोलतात. हां, की सीते तसंच रावणा, हां विभीषणा, सगळं एकच रामाचं. राम इफेक्टिव्ह कुठे हो. रामाचा संवाद, रावणाची शैली काय होती, ब्रह्मदेव प्रसन्न हो. अरे बापरे, हा ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतोय आणि ब्रह्मदेवाला ऑर्डर सोडतोय प्रसन्न हो. बघा, मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं. लोंढ्याला आम्ही कोपऱ्यात बसायचो नाम घ्यायला, लोकांना दिसायचो नाही, प्रदक्षिणा घालायचे. एक तिथला मुलगा नेहमीचा आणि त्याचा मुंबईहून आलेला मित्र, म्हणजे नातेवाईक असेल, 2 जण. तो म्हणतो, ही समाधी आहे ना, या समाधीला काही मागितलं तरी चालेल. महाराजांची ती समाधी आहे. समाधी म्हणजे पादुका तिथे ठेवलेल्या सगळ्या. महाराजांना काही मागितलं तरी मला पास करतील. हां, त्याच्यावर रावणाचा कसा प्रभाव आहे, महाराज पास करा. अरे बापरे, मी वळून बघितलं, हे ब्रँड कुठला आला आहे हा, कारण हा लोंढ्याचा ब्रँड नाही आहे, हा महाराजांची नाही आहे ती व्यक्ती. महाराजांची व्यक्ती प्रेमानं वळे. महाराज मी तसा अभ्यास केलेला नाही हो, पेपर तसे बरे गेले, तो बघा पास करा. हा महाराज आहे आणि महाराज पास करतील त्याला प्रामाणिकपणा. हा आज्ञा देतोय महाराजांना, कारण रावण जास्त प्रभावी आहे.
आणि गंमत बघितली तर रावण निवडून आल्या लोकसभेला आणि राम पडले. रामाचं डिपॉझिट गेलं. पण ह्याच्यात गंमत मी सांगते फक्त, दुसरं काही नाही. शेवटी काय सांगतात, एके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. नुसतं एकटाच बसला तर तुमचा सगळा व्याप म्हणजे व्यापार, संसार, व्यवहार बिघडूनच जाईल ना. पण योग्य लोकांना भेटा, आवश्यक तेवढंच भेटा, आवश्यक तेवढंच तुम्ही लोकांच्यात मिसळा. काय सांगितले, एके ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापची बुडाला. व्याप म्हणजे सगळा व्यवहार, संसार, व्यापार सगळं बुडलं, जाणारच नाही बाहेर. असं करू नका. मग काय सांगितले, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. म्हणजे तुम्हाला जावंच लागतं. तो दुष्ट माणूस आहे, कमीत कमी याच्यात काम ठेव, पण हा चांगला माणूस आहे, जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवा, हे सांगितलेलं आहे. दुसरा जो समास आहे निस्पृह व्याप. स्पृहा म्हणजे इच्छा आणि निस्पृह म्हणजे ज्याला इच्छा नाही. असं कसं हो इच्छा नाही तसं? म्हणजे मी हे कार्य केलेलं आहे. एखादा चांगला शिक्षक म्हणतो मी अगदी जीव तोडून मॅथमॅटिक्स शिकवलेलं आहे, बाकी आता SSC बोर्ड आणि मुलं बघून घेतील, पण मी केलेलं आहे. माझी रिझल्ट चांगला दाखवावी माझी इच्छा नाही, मला पैसे मिळावे मी इच्छा नाही. पण महाराज म्हणतात लॉटरीचं तिकीट जो काढेल किंवा हल्ली रमी वगैरे जो खेळेल तो बक्षीस लागू नये म्हणून. सांगा बरं, कुठला लॉटरीचा 1 रुपयाचं तिकीट काढताना सुद्धा बक्षीस लावलं पाहिजे? ज्यावेळेला सुरुवातीला 1 रुपया होता, अगदी सुरुवातीला 8 आणे सुद्धा होते, मग ते आणायचं, देवासमोर ठेवायचं, त्याला हळदी कुंकू रोज व्हायच्या, लक्ष्मी देवी प्रसन्न हो वगैरे सगळं हे सुरुवातीला होतं. हे लॉटरी गंमत बघा, लॉटरी तशी लागतच नाही ना. कारण महाराज म्हणायचे की 1 लाखाचं बक्षीस तुम्हाला मिळणार आहे ना, त्याच्यासाठी किमान 5 लाख तिकीटं छापावी लागतात. बाकीचा खर्च वगैरे नको, लॉटरी करणाऱ्याला काही प्रॉफिट नको त्यापासून. आणि 5 लाख लोक तिकीट घेतात, ते असं म्हणतात का देवा मी तिकीट घेतले मला बक्षीस मिळायला नको? कुणी म्हणत नाही. म्हणजे बक्षीस मिळावं अशी 5 लाख लोकांची वासना. स्पृहा हा फार चांगला शब्द आहे. वासना त्याला जोडलेली आहे. आणू नका तो पैसा घरात, घेऊच नका लॉटरीचं तिकीट, खेळूच नका रमी, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण नंतर चूर आहे. मग दुसरं घेऊया. एका आजीनं उद्गार काढलेलं आहे, हे तुला माहीत आहेत ना रे लोक, मला सांगते मंत्री वगैरे, त्यांना तू सांग की लॉटरीची तिकीटं कापडाची करा. मी कपियाळी तरी कापडाचं हो 10-10 तिकीटं घ्यायची आणि काही नाही फाडून टाकायची ना, नंतर उपयोग काय त्याचा? मी असं कपियाळी शिवेन, गोधडी करेन, काहीतरी उपयोग करेन ना त्याचा. कापडी करा तिकीट, 1.5 रुपये ठेवला तरी चालेल. तर तळाटाने ती म्हणत होती 10-20 रुपये खर्च करतात. आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवण करून देतो, चातुर्मासासाठी लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारने ज्यावेळेला 1 लाख रुपयाची लॉटरी सुरू केली आणि 100वी लॉटरी होती, म्हणजे 100 महिन्यांनी, म्हणजे साधारणतः 7 महिन्यांनी, 12-8 8 महिन्यांनी केली. प्रत्येक 8 वर्ष झाली असते. 100 लखपती झाले, हो की नाही? त्यांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्रातलं एक चांगलं साप्ताहिक आहे, त्यांनी ह्या 100, कारण पत्ते असतातच ना सरकारकडे, त्याशिवाय बक्षीस कसं देईल? सरकार टॅक्स काटूनच तुम्हाला बक्षीस देतं, तो भाग निराळा आहे. पण हे 100 जणांच्याकडे तो प्रतिनिधी गेला आणि त्यांनी सगळ्यांची मुलाखत घेतली ज्यांनी बक्षीस मिळालं. आणि 100रातल्या 99 जणांनी, मी अतिशयोक्ती करत नाही, सांगितलं लॉटरी मिळाली नसती तर बरं झालं असतं, आमच्या संसाराची दैना लागली. ते 1 लाख त्यावेळेचे म्हणजे आत्ताचे 1 कोटी रुपये. व्यसनं वाढली, नको ते व्यापार सुरू केले, जुगार वगैरे जास्त करायला सुरुवात केली, वाया गेली सगळी. लागली नसती लॉटरी तर बरं, अशी ती म्हातारी मंडळी सांगत होती. 99 घरात ही गोष्ट होती. एक जण म्हणाला लॉटरी आणली आणि आमचं भाग्य बदललं. बघा, त्यावेळेला मी विचारलं अरे आश्चर्य आहे, काय झालं? म्हणाले मी तिकीट ठेवलं होतं देवासमोर, नंबर लागला, आजोबांना नमस्कार केला, आजोबा बक्षीस आणायला जातोय. आजोबा एक वाक्य म्हणले, 1ही रुपया घरात येता कामा नये. बघा, 1ही रुपया, 1 लाख रुपये समजा तुला मिळाले, 1 रुपया सुद्धा घरात आणू नकोस. मग मी विचार केला, आमचं गाव कोकणातलं, त्यावेळेला 1 लाख रुपये, मी सत्यकथा सांगतो, 1 लाख रुपयाला ट्रॅक्टर मिळत होता. त्यांनी ट्रॅक्टर विकत घेऊन तो आपल्या कोकणातल्या गावात गेला आणि सांगितलं डिझेलवर कुठल्याही शेतकऱ्याला हा फुकट द्या. त्या दिवसापासून आमचा कुटुंबाचं रंगच बदलला. व्यापार चांगला चालायला लागला, मुलं चांगली शिकायला लागली, नवरे चांगले वागायला लागले, व्यसनं कमी झाली. कारण 1ही रुपया, ज्याला 5 लाख लोकांच्या वासना चिकटलेल्या आहेत. कल्पना करा तुम्ही. म्हणून असं करू नका. हे काय सांगितलं आहे शेवटी की
पृथ्वी हाता निस्पृह व्याप, इच्छा नको, वासना तर नकोच नको. इच्छा असणार आहेत आपल्याला, नक्की असू दे, पण झालं महाराजांची इच्छा, महाराजांची इच्छा सुप्रीम, ठेवूया ना. आत्ताच मी एक तो विषय मांडला, संकल्प हा विषय होता, त्यात उद्या सांगेन त्याबद्दल, की म्हटलं आपण इच्छाशक्ती म्हणतो, विल पॉवर. अरे इच्छा महाराजांची, शक्ती माझी, आणि त्याच्यासाठी प्रार्थना करायची, महाराज शक्ती द्या, बुद्धी द्या. शेवटी करतो ना, महाराज शक्ती तुम्ही द्या, पण इच्छा तुमची. मी ठरवलं आहे, होईल की नाही तुम्हाला माहीत. महाराज हसत असतील, अरे 1 कोटी रुपये ठरवलेस, जगणारेस कुठे तू, 1 कोटी नाम ठरवलेस. ते हसत असतील, त्यांची इच्छा पाहिजे, मग त्यांनी मला शक्ती दिली पाहिजे. तर ती इच्छाशक्ती, दॅट विल पॉवर हेल्प्स मी सक्सीड इन लाईफ, हे सांगितले निस्पृह व्याप. पुढे, पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारी क्षणक्षण. हे आपलं वर्णन आहे की नाही. त्यावेळेला ते म्हणतात, आता किती लोकसंख्या झाली आहे, जवळजवळ आपण 9 अब्जाकडे 10 अब्ज पोचलेलो आहोत तिकडे. मग अशा वेळेला ही जी संख्या आहे आपलीच, जवळजवळ 140 कोटी आपण म्हणतो, त्यांच्या किती इच्छा असतील. मी बाकीच्यांच्याबद्दल नाही, मी इच्छा ठेवणार नाही. मी प्रयत्न केलेले आहेत, घडेल ते घडेल, महाराज तुमची इच्छा. मी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे, मला बक्षीस मिळेल की नाही, महाराज तुमची इच्छा. मी हे केलेलं आहे चांगल्यात चांगलं, त्याचा किती उपयोग होईल, महाराज तुमची इच्छा. असं म्हणूया ना, असं म्हणूया. म्हणून काय सांगितलेलं आहे, जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारिख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती काय म्हणून. नेम नाही, आज सुतासारखे आहेत, उद्या भूतासारखे वागतील. आपण म्हणतो ना, आज मला यश मिळाले, उद्या अपयश मिळेल. मटकेवाले तसेच म्हणतात ना, आज मटका लागला आहे, उद्या जरा जास्त लावूया. हे रमीवाले काय तसेच आहेत. कित्येक लाखाची कर्ज झाली तो त्यांना वाईट वाटतं. आणि अगदी चांगल्यात चांगली, म्हणजे ज्या मुलांच्या तोंडावरची माशी दुसऱ्याला हलवावी लागते, अशा मुलांना 25, 30 लाखाची कर्ज झालेली आहेत. आणि घरात माणसं येऊन बसतात, ह्या मागच्या दारांसुद्धा जाऊ शकत नाही. आणि मग वांटेला येऊन त्याला म्हटलं, केव्हाही तू ये जेव रे. तो म्हणतो मला झोप लागत नाही घरात, कारण बायको झोपू देत नाही, कारण तिच्याच हट्टापायी हे सगळं मी केलं. आणि म्हणलं, पण का केलंस. त्यावेळेला येऊन विचारायचं नाहीस त्या महाराजांना, सांगायचं नाहीस का, रमी आज लागली, उद्या लागली, परवा गेला, परत आणखीन लावली, परत काय कर्ज काढून लावली. लोक कर्ज द्यायला तयारच असतात, कर्जबाजारी करतात तुम्हाला. आणि नंतर व्याज प्रचंड. त्याच्यासमोर म्हटलं, एकच तुझ्यासमोर आहे, आत्महत्या किंवा महाराजांना पूर्णपणे शरण जाणं. काय करायचं ते ठरव, महाराज मार्ग काढतात. महाराजांनी मार्ग जवळजवळ काढलेला 95% काढलेला आहे मार्ग. महाराजांना काही अशक्य नाही, पण महाराजांना शरण जा. घरात जाऊ देत नाहीत ना लोक, ये जीव देत नाही, बायको जीव घालत नाही ना, वांतेला येऊन जेव, वांतेला राहा, वांतेला झोप, शांतपणे झोपतो होतो आणि खातो तो मनापासून. मला बरं वाटतं ते बघून. पण ते कर्ज काय सुटणार आहे. म्हणून म्हणतो, इथे सावध राहायला पाहिजे आपण. जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारख्या नसे ते आदी अंती. आत्ता आहे म्हणून शेवटपर्यंत चांगले असतील असं नाही आहे. नेमची नाही पहावे किती. नेम नाही म्हणजे नक्की काही सांगता येत नाही, त्याचा काही नेम नाही. मराठीत म्हणतो ना, तो तुला म्हणतोय देईन, पण त्याचा काही नेम नाही. आयत्या वेळेला सांगेल नाही जमणार, आयत्या वेळेला म्हणेल येऊ शकत नाही. नेम नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. पुढे, कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. युक्त म्हणजे योग्य आणि अयुक्त म्हणजे अयोग्य. प्रत्येकाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. इतक्या वासनेत आपण बरबटलेले आहोत, केव्हा आपण कमी होणार आहोत. मला वाटतं इथे आपण बऱ्यापैकी कमी झालेलो आहोत, सुटलेलो आहोत. हवी म्हणजे हवीच असं आपल्याला वाटत नाही. मला तो पदार्थ पाहिजे म्हणजे पाहिजेच, आत्ता पाहिजे म्हणजे आत्ता पाहिजे नाही आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, आता विश्वात्मके देवे. आता हा परमार्थातला शब्द आहे. आत्ता मला 2 व्हीलर पाहिजे, आत्ता मला कार पाहिजे, आत्ता मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाहीतर मी दार बंद करून बसेन किंवा जाईन, येणारच नाही घरी. 26 हजाराचे मोबाईल घेऊन द्यावे लागले. आज मला सकाळी सांगत होता, म्हणजे तुला पगार किती आहे रे. 20,000 आहे. म्हणजे तुझा जवळजवळ 1.5 महिन्याचा पगार, 1.25 महिन्याचा पगार. म्हणाले ऐकतच नाही मुलगी. बघा, हे या गोष्टी आहेत. म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. योग्य काय अयोग्य काय आपण खरंच विचार करत नाही. आता इथून पुढे करूया. हे मी 4 महिने मुद्दामून सांगतोय. तो चातुर्मास आहे जो 17 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि या 17 तारखेपासून त्याच्या आधी आता आहेत ना, नाही म्हटलं तरी 10 दिवस आहेत.
10 दिवस मी विचार करेन की मला नक्की काय हवं आहे. प्रत्येकाला मनःशांती हवी आहे, लक्षात ठेवा. हे लहान मूलसुद्धा मनःशांती त्याला पाहिजे ते हवं असतं, ते दिलं की ते जरा शांत होतं. त्याला मनःशांती हा कन्सेप्ट लहान मुलाला नाही आहे, कारण तेवढं मन त्याचं डेव्हलप झालेलं नाही आहे. आपण मनःशांती मिळवूया, मनःशांतीचा प्रवास सुरू करूया. आणि तुम्हाला सांगतो, इतकी वर्ष नाम घेतल्यानंतर, इतके सत्संग ऐकल्यानंतर, निदान काही ग्रंथांचा अभ्यास श्रवणाच्या पातळीवर तरी केल्यानंतर हे आपल्याला जमलं पाहिजे की या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्याचं देखो सकेना सजला वैदिक लोक. वैदिक म्हणजे बुद्धिमान लोक त्याला दिसतच नाही. सगळ्यांनी गलबला गलबला, माझं मत, याचं मत, त्याचं मत, त्याचं मत. म्हणजे तो बुद्धिमान कोण? एक वर्तमानपत्र वाचून त्याचा अग्रलेख वाचला तर वाचतो आणि त्याप्रमाणे बोलतो. 2 वर्तमानपत्र वाचतो तो जास्त बुद्धिमान, 3 वर्तमानपत्र वाचतो तो अतिबुद्धिमान. त्याला काय अर्थ आहे? वर्तमानपत्राप्रमाणे माझं मत म्हणतो. म्हणजे ते मतपत्र आहे का? ते वृत्तपत्र आहे. ते वृत्त वाचून मत मी बनवायचं आहे, हे घडत नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे? या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्याचं देखो सकेना सजाला वैदिक लोक. वैदिक म्हणजे बुद्धिमान लोक. बुद्धिमान लोक त्याला दिसतच नाहीत. अरे बाबा त्याच्याकडे जातो, त्याला कळतं काहीतरी. आता वारकऱ्यांची वारी चालू आहे. परवा एका ठिकाणी चेंगराचेंगरीत 120 लोक मेले. वारीत असं झालेलं नाही. वारीत साप जरी आला ना तरी लोक जाऊ देतात सापाला, किंवा सापाच्या पायावर, डोक्यावर असं एक कोणतरी पाय ठेवतो आणि सगळे जावा पुढे, मग तो सापाला सोडतो. महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहे ना, महाराजांचं प्रवचन चाललं आणि एक साप आला. भवानराव काहीतरी सांगायला आला होता महाराजांना, त्यांनी इतकी उडी मारली, तो हनुमंताचाच अवतार होता. असं पाय ठेवला की साप मरता कामा नये, वळवळेल पण मरता कामा नये. सगळेजण निघून गेले. प्रवचन महाराजांचं संपल्यानंतर महाराज म्हणले, भवानराव तू असा का उभा आहेस? तो म्हणतो, माझा पाय सापाच्या डोक्यावर आहे. ते गेला असता तर प्रवचनात व्यत्यय आला असता, डिस्टर्ब झाले असते, म्हणून मी तसं ठेवलेलं आहे. महाराज सोडून दे, त्याला सांग तुझं आता, तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जा. हे गंमत बघा, हा विचार आहे ना. म्हणून म्हणला काय सांगितलं इथे की गलबल्यामध्ये गलबला नको, त्याहीमध्ये हरिकीर्तन. म्हणजे तुम्ही समजा वैदिक लोकांच्या, बुद्धिमान लोकांच्याकडे गेला, हे संत बुद्धिमान लोक आहेत, लक्षात. पण संतांचे ग्रंथ आता नाही म्हटलं तरी 400 वर्ष झाली दासबोधाला. आपण आज ताजा ग्रंथ म्हणून तो वाचतोय. ज्ञानेश्वरीला 725 वर्ष होऊन गेली, आपण ताजा म्हणून वाटतो. गीतेला 5,000 वर्ष झाली. रामायण त्यात पूर्वीचं आपण आज ताजे ग्रंथ म्हणून वाचतो. कालचं वर्तमानपत्र हे आज रद्दी झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. सकाळी आणलेलं वर्तमानपत्र फाडून त्याच्यात कपडे बांधून देतात, हे मी बघितलेलं आहे. मी त्याला म्हणलं, नमस्कार, उद्याचं वर्तमानपत्र तू यासाठी वापर. हे उद्याचं कसं वापरा तेच मला सांगायचं आहे. आजचं वर्तमानपत्र 1 दिवस तरी ठेव. नाही, आजचं वर्तमानपत्र रद्दी आहे. ज्ञानेश्वरी रद्दी आहे का? आम्ही आता हे तुम्हाला देतो, हे नक्कीच ह्याचा उपयोग होईल की नाही महाराजांना माहीत. दुरुपयोग होणार नाही, हा आमचा अनुभव आहे. एखादं स्तोत्र दिलं, देवाचं चित्र दिलं, तुम्ही त्याला नमस्कार करणार नाही, प्रेम करणार नाही, देवघरात ठेवेन किंवा पुस्तकात ठेवेन, पायदळी तुडवणार नाही. एवढे संस्कार आपल्या हिंदूंच्यात आहेतच. म्हणून सांगितलेलं आहे, कित्येक कामनेचे भक्त ठाई हा झालं, त्याहीमध्ये हरिकीर्तन, तेथे ओढले कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. आपण सगळेजण कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, चांगली गोष्ट आहे. पण आत्मप्रचिती केव्हा बघणार? मी तुम्हाला सांगतो, दासबोधात सांगितले ग्रंथप्रचिती, समर्थांनी किंवा महाराजांनी सांगितले गुरुप्रचिती, आत्मप्रचिती. मला अनुभव यायला पाहिजे. शंकराचार्यांचं नेहमी उदाहरण सांगतो, लक्षात. माझा सगळ्या गुरूंवर विश्वास आहे, सगळ्या गुरूंवर श्रद्धा आहे, पण माझा पाय बर्फावर पडला आणि भाजलं, आणि माझा पाय आगीत पडला आणि मला थंड वाटलं, तर मी गुरु आणि ग्रंथ मानणार नाही. मी म्हणेन अग्नी थंड आहे आणि बर्फ गरम आहे, कारण ती माझी अनुभूती आहे. आता तुम्ही म्हणाल अशी अनुभूती खोटी नाही का? येणारच नाही ना तशी अनुभूती. फायर बर्न्स येणारच आहे, पण मी अनुभूती घेऊन, हां, ग्रंथात सांगितले ते बरोबर आहे, गुरूंनी सांगितले ते बरोबर आहे. आत्मप्रचितीवर समर्थांचा भर आहे. पुढे बघा की या कारणे ज्ञान दुर्लभ, दुर्लभ म्हणजे दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळक आहे. सुलभ आणि दुर्लभ म्हणजे दुर्लभ आणि सुलभ. फार सुंदर वाक्य आहे तो, तुम्हाला विचित्र वाटतील पण हेच खरं आहे. ते म्हणाले नाम आहे सुलभ दुर्लभपणे. म्हणजे काय?
सुलभपणे पण दुर्लभपणे सुद्धा नाम इतकं सोपं आहे, का नाही घेत लोक सोडा, मी का नाही घेत? म्हणून नाम सोपं आहे पण घेणारे लोक दुर्लभ आहे, हाच त्याचा अर्थ आहे. सुलभ पण दुर्लभ ते सुलभ, म्हणजे दुर्लभ आहे ते सुलभ होत जाय जर तुम्ही संतांना सद्गुरूंना शरण गेलात तर. आजच्या प्रवचनातलं एक वाक्य मला अजून आठवत आहे, आत्तापर्यंत कधी मला स्ट्राईक झाला नाही, मुद्दामून आहे का, शरणागतीसारखी गती दुसरी नाही. आता मी विचार करायला लागलो, गती म्हणजे स्पीड, काय गती वाढली नाही वाहनांची, काय गती वाढली नाही जीवनाची. सोमवार केव्हा आला आणि रविवार केव्हा संपले, आता संपला जुलैचा पहिला आठवडा संपला, जून म्हणजे अर्धवर्ष संपलं, 2024 हाफ इज ओव्हर. काय गती आहे, वाहनांची गती, जीवनाची गती. आपण म्हणतो मला मॅथमॅटिक्समध्ये गती नाही आहे, मला संगीतात गती नाही आहे, म्हणजे माझी बुद्धी चालत नाही त्या दृष्टीने. पण शरणागती ही खरी गती आहे, सद्गती आहे. सद्गती पाहिजे. सद्गती म्हणजे मी त्या परमेश्वराशी जाऊन मिळालो, तोपर्यंत जन्म घ्यावा लागणार आहे. हे आता विज्ञान मान्य करायला लागलेलं आहे, हे जाऊ दे तो विचार. पण हे लक्षात घ्या की त्याहीमध्ये हरिकीर्तन की तेथे ओढले कित्येक जन, पण प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव कोण पाहे. या करणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. एक गंमत तुम्हाला सांगतो, हे वाक्य रामकृष्णांचं आहे, ते जरा मी प्रभावी करून सांगतोय. भटाला नावाचा नाही, भटजी आपण ज्याला म्हणतो ते, या जन्मात तरी मुक्ती नाही, आणखीन एक जन्म तरी घ्यायला पाहिजे. का? कारण भक्त आणि भगवंत, भ आणि भ याच्यामध्ये हा तिसरा भ उभा असतो. हां, हे त्यांचं वाक्य आहे. दर्शनच देत नाही म्हणून आरती करायला हल्ली भट बाजूला उभे राहतात. सांगितलं आहे त्यांना, आरतीच्या समोर भट, याची पाठ बघायची आहे. सांगा बरं, याची पाठ बघायची का नाही? आणि ते बरेचसे जाड असतात, तो काही दिसत नाही. रामपंचायतन सुद्धा दिसत नाही मध्ये उभे राहिले तर. बाजूला उभे राहा, बाजूनी ओवाळा. प्रकाश महत्त्वाचा आहे. ते पंचारतीन त्या 5 वातीन ज्योती महत्त्वाच्या नाहीत, प्रकाश महत्त्वाचा आहे. बाजूला आला तरी प्रकाश येतो की हो देवाच्या तोंडावर. बाजूला उभे राहा. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे. साधे राहा तुम्ही, लोकांच्या डोळ्यात येईल असं वागू नका. डोंट इन्व्हाइट जेलसीज इन अदर्स. माझा एक मित्र होता ज्याच्यामुळे मी गोव्यात आलो, त्याची एक केस चालू होती. ही वॉज ट्रॅप फॉर करप्शन. तो करप्ट होताच, पण जो खटला चालू होता त्याला ट्रॅप केलं होतं. आणि हे सोडण्यासाठी जेठमलानी, त्यावेळेचे प्रसिद्ध वकील, त्यांना बोलवलं होतं. पहिल्या रात्री आम्ही त्यांना ब्रीफ करायला गेलो. मांडवीवर उतरले होते, त्यावेळेला जास्त हॉटेल्स नव्हते. 1968ची गोष्ट सांगते मी तुम्हाला. इतक्या जूळ 68 आणि 32 आणि 25 57 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्यावेळेला मांडवीच होतं गोव्यात. तिथे ते उतरले होते आणि म्हणाले या मला ब्रीफ करा. इतक्यात एक माणूसाला दारावर, हे जे जेटली होते ना आपले, त्यांचे वडील, ते जज होते. ते म्हणाले की बसायला तयार नाही. आम्ही बसलो होतो त्यांच्यासमोर, पण ते बसायला तयार नाहीत, कारण यू आर माय गुरु. उद्या तुमची केस माझ्यासमोर चालणार आहे, म्हणून मी ती ट्रान्सफर केलेलं आहे जस्टिस बिंद्राकडे. मी चालू शकणार नाही, तुम्ही गुरु, मी काय न्याय देऊ सांगा बरं. आणि मग मी त्यांचं आर्ग्युमेंट ऐकलं. आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर बाय अत्यंत बुद्धिमान, चलाक होता तो, चतुर होता, कोल्यासारखा. तशी त्याने आर्ग्युमेंट केलं आणि बाहेर आलो. आल्यानंतर सांगितलं यू हॅव वन माय फ्रेंड, वन. निकाल केव्हा लागेल तेव्हा लागेल, पण तू केस जिंकलेली आहेस. आय हॅव प्रूव्ड यू, आणि म्हणतात ना नॉन करप्ट, गिल्टी ऑफ करप्शन, नॉन गिल्टी ऑफ करप्शन, तुला सिद्ध केलेलं आहे. मग त्यांना विमानतळावर सोडायचं होतं. वाटेत मी त्यांच्याशी बोललो की आता तुम्ही ज्याच्या विरुद्ध बोललात तो हायकोर्टात, म्हणजे त्यावेळेला गोव्यात हायकोर्ट नव्हतं, तुमच्याकडे आला तर मी त्याला जिंकून देईन. हा ही विल लूज. वरच्या कोर्टात हा आला, मी पुन्हा ह्याला जिंकून देईन. म्हणलं मी शब्द वापरतो, राज वापरू नका, की इजंट इट इंटलेक्च्युअल प्रॉस्टिट्यूशन, की तुम्ही आज माझ्या मित्राला जिंकून दिले, विरोधी पार्टी तुमच्याकडे तर हायर कोर्टात तुम्ही त्याला जिंकून देणार, कारण तुम्ही बुद्धिमान आहात. त्यावेळेला तो माझ्या अजूनही मला आठवतं खांद्यावर हात ठेवून म्हणलं, यंग मॅन, this is not intellectual prostitution, it is worse than that, because prostitute is loyal to one customer at a time, we are not.
काय वाक्य आहे! 57 वर्षापूर्वी तो सांगतो, आम्ही ह्याच्याकडूनही पैसे घेतो, त्याच्याकडूनही पैसे घेतो, ज्यालाही पैसे देतो, वी आर नॉट लॉयल टू एनीवन. आणि मला नंतर म्हणतात की इफ यू आर सीकिंग अ लीगल करिअर, तुला जर व्हायचं असेल वकील, प्लीज डोंट, बिकॉज युअर कॉन्शियन्स इज अलाइव्ह अँड कीप इट अलाइव्ह. त्याचे आशीर्वाद होते या मार्गासाठी की तुझा विवेक जागा आहे आणि तो झोपू देऊ नकोस. तू कधी वकील होऊ नकोस, लीगल प्रोफेशनमध्ये येऊ नकोस. बघा हे असं असतं. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की ठाई ठाई उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्यासारिखा स्वरूपे येथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडलेली. त्या मित्रावर खटला का लावला होता? अरे पगार 500 रुपये आणि 5,000 रुपये महिन्याचा खर्च. लॉजिक की तुझं सोर्स ऑफ इन्कम दाखव. कोर्टात सांगितलं. ह्यानी ते इतकं गुरफटलं आणि जेठमलानी उभा राहिल्यानंतर तो सुटला तिथे, पण पुढे अडकला असता. पण विचार करा की माझं उत्पन्न इतकं आहे, माझा खर्च इतका आहे, म्हणजे मला दुसऱ्या प्रकाराने पैसे मिळत आहेत. म्हणजे इन्फरन्स आहे, अनुमान, तर्क आहे की तू करप्ट आहेस. इथे काय सांगितले? भिकाऱ्यासारखे राहा, सामान्य राहा, डोंट इन्व्हाइट जेलसीज. आणि इतके साधे राहा तुम्ही की लोकांना वाटलं पाहिजे हा साधा आहे पण हा श्रीमंत आहे, विचाराने श्रीमंत आहे, अनुभवाने श्रीमंत आहे, उपासनेनं श्रीमंत आहे. साधे राहा. उगीच झाकपक करून जायचं, ते हे लग्न वगैरे हे इव्हेंटच आहेत डिस्प्ले करण्याचे, खरा वाटल्यास, पण तिथेही साधं राहता येतं. म्हणून तुम्हाला सांगितले उदंड करी गुप्त रूपे. ज्याला खरंच कार्य करायचं आहे त्यांनी साधंच राहायला पाहिजे. भपक्यासारखं भिकाऱ्यासारिखा स्वरूपे. भिकारी म्हणजे गरीब, भिकारी म्हणजे अगदी भिकारी समजू नका. तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली. यश कीर्ती प्रताप तुम्हाला सांगतो समर्थांच्या 2 जोड्या होत्या. ज्ञान वैराग्य सामर्थ्य म्हणजे शंकर, आणि यश कीर्ती प्रताप म्हणजे शिवाजी. शिवाजी पराक्रम. तुम्हाला तसा पराक्रम करायचा आहे ना, साधे राहा. भरपूर तुम्ही व्यासंग करा, भरपूर उपासना करा, पण साधे राहा. अगदी लोकांना ओळखता येता कामा नये. आणि हा तुमचा जय आहे. म्हणजे समजा माझा परिचय एकाच व्यक्तीला 5 वेळा करून द्यावा लागला, हा माझा पराजय नाही, माझा जय आहे. मी अनुभवाने तुम्हाला सांगतो की 10व्यांदा तो म्हणतो की हां हे मला माहीत असतं की हा 10व्यांदा त्याला परिचय करून देतोय, पण तरी तो मला विसरला आहे. अँड दिस इज माय विक्टरी. आता लोकांच्या समोर बसता लोक हा भागच निराळ आहे. एरवी सामान्य बँकेत गेल्यानंतर तो पिऊनसुद्धा तुमच्या अंगावर भुंकला पाहिजे. हा कोण दरिद्री आलेला आहे, कल्पना करा. पण मी भुंकतो, माझ्यामुळे तुमची बँक चाललेली आहे वगैरे. मग ठीक आहे, काय करायचं, कोण वाचवणार आहे तुम्हाला? म्हणून हे मुद्दामून लक्षात घ्या की या कारणे उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्यासारिखा स्वरूपे ते तर यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली. खूप यश, खूप कीर्ती आणि खूप प्रताप. प्रताप म्हणजे पराक्रम, अचीवमेंट त्याला म्हणतात. दोन्हीकडे भिकारी शब्द वापरल्यावर, भिकारी म्हणजे साधेपणा, साधा माणूस. आता समर्थांना किती जण भिकारी समजत असतील, हाकलूनही देत असतील, रे चल भिकाऱ्या. त्यांनी सगळं सहन केलं की मी जो वेश घातलेला आहे त्या वेशाचे मागणं आहे. अंतरी असाव्या नाना काळा. शेवटी तो म्हणतील की आपल्या मंदिरात एक साधू उतरलेले आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. आणि मग लक्षात येतं सकाळी मी ज्याला हाकलला तोच हा की तोच हा सकाळी मला भिकारी वाटला, पण तो श्रीमंत आहे. हे लक्षात घ्या. पुढे काय? ठाई ठाई भजन लावे, आपण तेथून चुकावे. ठाई ठाई भजन तुम्ही इकडे सत्संग करा, तिकडे सत्संग करा, तिकडे. स्वतःची पूजा कधी करू देऊ नका, स्वतःला महत्त्व कधी आणून देऊ नका. हे फार महत्त्वाचं आहे. हा परवा एक जण म्हणतो, सर माझा गुरुपौर्णिमेला पुस्तक प्रकाशन करायचं आहे, जे 14 तारखेला आहे. हा कार्यक्रम तुम्हाला मिळेल. 14 तारखेला एका पुस्तकाचं प्रकाशन आहे, ते उद्या येतील आपल्याकडे. माझा एक अत्यंत चांगला विद्यार्थी आहे. तर तो म्हणाला तुमची मला पाद्यपूजा करायची. म्हटलं पाद्यपूजा मी माझी स्वतःची करत नाही. म्हटलं बिलकुल नाही. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणतील तर मी त्या दिवशी मंडपात नसतोच. म्हणलं कधीही नसतो. पूजा आम्ही 5 जणांची करतो. पहिले व्यास आहेत, नंतर शंकराचार्य आहेत, नंतर आमचे रामकृष्ण आम्ही तिथे घेत नाही, महाराज आहेत, आपले दुसरे मुख्य म्हणजे हनुमान आहे किंवा आपले बाबा बेलसरे आहेत. या 5 जणांची मी पूजा करतो तिथे दुसरा कोणीही नाही आहे महत्त्वाचा. म्हणून मुद्दा हे सांभाळलं पाहिजे. जरा महत्त्व मिळालं की आपण आणखीन पुढे होतो. नाही, महत्त्व मिळालं तर सावध व्हा, त्या ठिकाणी पुन्हा जाऊ नका, विचार करा. हे सांगितलेलं आहे. ठाई ठाई भजन लावे, आपण तेथूनच चुकावे.
चुकावी म्हणजे पळून जातो, स्वतः तिथे नाही राहत. मत्सर मतांची गोवी गुंतागुंत लागोच नाही. तुम्ही जर सतत मी हे केलं आहे, मी हे लिहिलं आहे, मी हे तर तुम्हाला मत्सर करणारच लोक तुमचा. लोकांनी मत्सर करून नाही वाटत असेल तर मी कुठे काय केलं आहे? सगळं महाराजांनी केलेलं आहे, सगळं तुम्ही केलेलं आहे. म्हणून डेमोक्रेसीची चांगली व्याख्या आहे, डू इट युअर सेल्फ बट टेल द वर्ल्ड दॅट वी हॅव डन इट ऑर यू हॅव डन इट. तुम्ही करा, पण हे कसं केलेलं आहे? अरे सगळ्या लोकांनी केलं, आणि मी वापरूच नका, आम्ही वापरा किंवा तुम्ही वापरा, हे सगळ्यात चांगलं आहे. तुम्ही केलं, तुमच्यामुळे आम्हाला हे शक्य झालं, तुमच्यामुळे शाळा उभी राहिली, तुमच्यामुळे संस्था चालली. आत्ता इथे बघा ना, तुम्ही एवढे इथे आला नसतात तर सत्संग कसा झाला असता? फोकस दुसऱ्याचाच असतो, स्वतः ठेवूच नका. पुढे खनाळामध्ये जाऊन राहा. खनाळामध्ये दऱ्याखोऱ्यात, हे रामदासांचं वर्णन आहे. खनाळामध्ये म्हणजे अगदी दऱ्याखोऱ्यात जाऊन राहा, तेथे कोणीच न पाहे, पण सर्वत्राची चिंता आहे सर्व काळ. पण तिकडे जाऊन चिंतन कोणाचं करा? मानव जातीचं. समर्थांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. वय वर्ष 6 आणि हे असेच जायचे, खोड्या करायचे, रात्री उशीर यायचे, त्यांना शोधून आणावं लागायचं. एक दिवस ते सापडत नव्हते आणि आता येईल आणि भूक करेल म्हणून त्याला पाहिजे असलेला शिरा काहीतरी करण्यासाठी आई गेली. कोठीची खोली होती, तिथे तिचा पाय कशाला तरी लागला. ती म्हणाली, हे पोतं तरी नाही आहे आणि कुत्रंही नाही आहे घरातलं, हे कोण आहे? म्हणून विचारते, कोण रे तू? तो नाव सांगतो, नारायण. त्यांचं नाव नारायण, समर्थ रामदासांचं. काय करतोयस? चिंता करीतो विश्वाची. ॲट द एज ऑफ 6 ही वॉज थिंकिंग अबाउट द एंटायर वर्ल्ड, प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमॅनिटी, मॅनकाइंड, सगळ्या मानव जातीच्या प्रश्नांवर मी चिंतन करतोय. चिंता म्हणजे वरीज नाही, चिंता म्हणजे चिंतन. 6व्या वर्षी इथे मग काय सांगितलं? तेच सांगितलेलं आहे, तेथे कोणीच न पाय अशा ठिकाणी जाऊन राहा, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. लोकी लोक वाढविले तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले पण गुप्त रूप आहे. तुम्हाला रामदासांच्या चरित्राचं नाव म्हणजे दास डोंगरी राहतो, ही त्यांची ओवी आहे, दासबोधातलीच ओवी आहे. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. यात्रा केव्हा असायची? चैत्र शुद्ध प्रतिपदेला. त्यावेळेला रामदास जिवंत होते आणि ती नवमीपर्यंत चालायचे, रामनवमीपर्यंत 9 दिवस. आणि हजारो लोक यायचे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था, त्यांच्या निर्णय सत्संग वगैरे त्याची व्यवस्था, हे सगळं रामदास करायच्या आधी 2 महिने जाऊन. आणि आदल्या दिवशी अमावस्या असायची, फाल्गुनी अमावस्या, नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा, बरोबर आहे ना? अमावस्येला एका विश्वासातल्याला सांगायचे, मी समोर जो डोंगर दिसतोय तिथे जाऊन राहणार आहे, तिथून मला सगळं हा तुमची जत्रा वगैरे दिसेल, काही प्रश्न निर्माण झाला होणारच नाही तर मला तिथे येऊन भेट. कुणाला सांगायचं नाही. दास डोंगरी राहतो, सगळी तयारी दास करतो आणि ऐन वेळेला गुप्त होतो. हे जमलं पाहिजे, मागे राहायला पाहिजे, सगळं काम करून मागे राहायला पाहिजे. याच्यासाठी खूप धैर्य लागतं, करेज लागतं. करेज म्हणजे शत्रू आलाय धावून आणि मी तलवार घेऊन गेलो, याला नुसतं करेज म्हणत नाही. करेज हे इंटेलेक्च्युअल करेज म्हणलेलं आहे, की मागे राहायचं, सगळं करायचं. आपल्याला पुढे जायची इच्छा असते, मागे अरे ते कुठे नाही, ते असतील कुठेतरी हे करत, ते महत्त्वाचे आहे. त्यांनी हा सगळा कार्यक्रम रचून दिलेला आहे. पुढे बघूया. लोकी लोक वाढविले तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. आता भूमंडळी म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य, सगळ्या जगाचे गुरु कसे हो? जगाच्या कल्याणासाठी जी सूत्र आहेत किंवा जे तत्व आहेत ती जे शिकवतात म्हणून ते जगद्गुरू आहेत. तसा एखादा पोप जर चांगला शिकवत असेल पण दुर्दैवाने ते शिकवत नाही, ते फक्त ख्रिश्चनांसाठी शिकवतात. चर्चमधून बायबलमधूनच स्वर्गात जाता येईल, गीतेतून तुम्ही नरकात जाल असं आपण सांगत नाही. काही कुठलाही आपला धर्मग्रंथ असं सांगत नाही. कुठूनही तुम्ही चला पण त्या परमेश्वरी तत्वाशी जोडलेले राहा. आणि परमेश्वरी तत्व म्हणजे मी सोडून सगळे देव. किती सोपी व्याख्या ही देवाची. एका आईने केलेल्या चातुर्मासात, ती गरीब आहे, ती जाते प्रवचनाला चातुर्मासाच्या आदले आणि म्हणतात संकल्प करा, संकल्प करा, संकल्प करा. उद्या त्याच्याबद्दल थोडंसं बोलू आपण, पण लक्षात घ्या. ती म्हणाली मी काय संकल्प करा म्हणजे 1,00,000 वाती लावायचं म्हटलं तरी कापूस आणायला पैसे नाहीत माझ्याकडे, मग मी काय करेन? तिच्या मनात काय तर ती देवाला प्रार्थना करते. शंकर त्यांचा देव तिथे गावातला. सांब सदाशिवा मला बुद्धी दे रे, प्रेरणा दे संकल्प करायचे. आणि नंतर म्हणते माझा उजवा हात मी देवा तुला दिला, शंकरा मी तुला दिला. दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी. आई म्हणते आज उजवा हात मी दिलेला आहे,
मी सगळं माझं आहे ते डाव्या हाताने करणार. अंघोळीला पाणी डाव्या हाताने काढेन, अंघोळ डाव्या हाताने करेन. तुम्हाला जर रांगोळी काढली तर उजव्या हाताने काढेन, माझी रांगोळी काढली तर डाव्या हाताने करेन. सगळी कामं 4 महिने मी डाव्या हाताने करणार आहे. कारण का? डावा हात माझा आहे, देवासाठी उजवा हात दिला आहे. मी सोडून सगळे देव. ही जर तुमची कल्पना झाली तर तुम्ही काय म्हणणार? मी सोडून सगळे देव म्हणजे मी आलो ना देवात. चिंता करू नका, मी सोडून सगळे देव. नेगेटिव्ह थिंकिंग. अरे नाही आहे, मगाशी सुद्धा हे उदाहरण दिलं. इथे आपण 50 जण आहोत ना, मी सोडून सगळे देव असं प्रत्येकाने म्हणलं ते एकूण 50 जण म्हणतात तू देव आहेस, तू देव आहेस, तू देव आहेस, तू देव आहेस. विचार करा हे गणित. मी म्हणलं मीच फक्त देव आहे, मी एकटाच म्हणतो देव. इथे मी देव नाही, तुम्ही सगळे देव असं प्रत्येकाने म्हणलं तर एकूण 50 जण म्हणतायत की अरे तू देव आहेस, म्हणजे मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे असं म्हणायला पाहिजे. हे सांगितलं इथे. म्हणून उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. सोडविले म्हणजे मुक्त केले, त्यांच्या प्रॉब्लेम्समधून मुक्त केले. आणि तुम्हाला सांगतो काउन्सिलिंग करायचं ते नुसता कोर्स करून होत नाही, टेस्ट घेऊन होत नाही. हजारो रुपये काउन्सिलिंगला घेतात. एक माझा मित्र विद्यार्थी अमेरिकेत गेला होता आणि आला. मी म्हटलं अरे तुला घाई असेल? नाही म्हटलं सर तुम्ही लोकांना सांगताय ते मला ऐकायला आवडतंय. 3 तास बसला तो. आणि नंतर म्हटलं सर $1000s यू हॅव वेस्टेड. अमेरिकेत प्रत्येक तासाला इतके $, काउन्सिलिंगची फी आहे. तुम्ही किती जणांना काउन्सिलिंग केलं? आणि फ्री. म्हटलं फ्री नाही, माझे डॉलर्स मोजताच येणार नाहीत, इतके $, मी कमावलेत. ते चार्ज सांगतात एका तासाला $10. चला मी 10 तास सांगितले, $100 टाका. तेवढीच त्यांची किंमत आहे. पण मी काहीच घेतलं नाही तर माझी किंमत किती आहे? इन्फिनिटी, अनंत. सांगताच येणार नाही माझी किंमत. आईची किंमत ठरवणार तुम्ही, बाईची ठरवता येते. बाजारातली आणि घरात वावराडी येते काम करायला. आता आजोबा आजारी असतील तर केअरटेकर येतो ना, या सगळ्या बाई आहेत आत येणाऱ्या. ते किंमत ठरवूनच घरात घेतो ना आपण त्यांना. आईची किंमत कोण करणार आहे? आईची किंमत करणार नाही म्हणजे आईला किंमत नाही. मदर इज नॉट प्राइसलेस याचा अर्थ आहे यू कॅनॉट डिटर्मिन द प्राइस ऑफ मदर, द इम्पॉर्टन्स ऑफ मदर. इनव्हॅल्युएबल, इन कॅल्क्युलेशन, प्राइसलेस इज मदर. आईची सर्व्हिस आहे. तसे सद्गुरू असतात, हे लक्षात ठेवा. ऐसी कीर्ती करून जावे तरीच संसार असे यावे. दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. मी बोललो ते तुम्हाला आवडलं नसेल, पण काय करायचं, स्वभावच आहे. महाराज म्हणतात कोळसा काळात आणि मीठ खारटच. मी काय करू? मी तुम्हाला नामच सांगणार. 3रा वाचूया आपण आणि बघूया, सोपा असेल. देह अंतरात्मा निरूपण. विवेके बहुत पैसावले. विवेके बहुत पैसावले म्हणजे पैस गेले, दूर गेले विवेके. म्हणून अवतारी बोललेले. इतके ते पुढे गेले की त्यांना लोक अवतारी बोलायला. पण विवेकामुळे, विवेक म्हणजे ज्ञान, अप्लाइड नॉलेज म्हणजे विवेक. विवेके बहुत पैसावले म्हणून अवतारी बोललेले. मनू चक्रवर्ती झाले येण्याचे नाही. मनू म्हणजे मनन करणारा मानव. एक लक्षात घ्या, मॅनचं स्पेलिंग आणि मनचं स्पेलिंग एकच आहे किंवा. मन असलेला एकमेव प्राणी मानव. मन काय करतं? मनन करतं. मनन करणारा एकमेव प्राणी मानव. मनन करण्यासाठी मौन पाळलं पाहिजे. मौन करणारा एकमेव प्राणी मानव. आणि मौन केल्यानंतर तुम्ही मुनी होतात. मुनी होणारा एकमेव प्राणी मानव. मन, मनन, मौन आणि मुनी. वाल्मिकी मुनी आपण म्हणतो. एकांताशिवाय आपण सुधारणार नाही. विचार एकांतातच करतो. ट्रॅफिकमध्ये आणि मॉलमध्ये काय विचार करणार? स्वतःच्या कल्याणाचा. जास्तीत जास्त खिशात पैशाचा करते. पण क्रेडिट कार्ड असेल तर संपलंच. आहेत ना बाबा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, हे घेऊया, ते घेऊया, ते घेऊया. मॉल्स चालतात, आपणही चालतो. म्हणून जेथे उदंड जाणीवत तेची तितुके सदैव. थोडे जाणीवेने नरदैव म्हणजे दुर्दैवी होती लोक. सुदैवी. जाणीव म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे पाहावे आपणासी आपण. हे दासबोधात किती सुंदर. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे पाहावे आपणासी आपण. आरशात बघ, मग कळेल आपले केस पिकायला लागलेले आहेत. मग मी आणून कलप वगैरे लावीन. आरसा खोटं बोलत नाही ना. आरसा खरंच खोटं बोलत नाही. आपण त्या राणीची गोष्ट बघितली होती. तिचा अमृत महोत्सव होता, 75वं वर्ष. भयंकर रागीट राणी होती. अशा वेळेला एक चित्रकाराला म्हणाला मला राणीसाहेबांचं चित्र काढायचं आहे. राजाने बाजूला बोलवून सांगितलं काढू नकोस, तुझं ते आहेस. ते म्हातारी झाली ना, 75 वर्षाची.
त्यावेळेला तो म्हणतो नाही मी काढणार, आणि तो जशी दिसते तसं चित्र काढतो. ते चित्र बघितल्यानंतर तो रागवते आणि हे अशी दिसते मी, त्याला कायमचं तुरुंगात टाका. पण इतक्यात तू माझं यापूर्वी एक चित्र काढलं होतंस ना रे, ते किती सुंदर काढलं होतं. त्यावेळेला हा म्हणतो त्यावेळेला मी 50 वर्षांनी तरुण होतो. मी तुम्ही 50 वर्षांनी तरुण होतात म्हणजे आता म्हातारी झाली की काय, हे म्हणतच नाही. तो हुशारीने म्हणतो आधीचं चित्र मी काढलं होतं त्यावेळेला मी 50 वर्षांनी तरुण होतो, म्हणजे तुम्ही 25 वर्षांच्या होता. मग ती म्हणते की हुशार आहेस, तुला बक्षीस देते जा. आणि आता मी विचार करायला लागले की मी म्हातारी झालेली आहे, आता म्हातारीसारखं वागलं पाहिजे. आरसा एक वेळ खोटं बोलेल, कारण आपण जर मयेला वगैरे गेलो तर निरनिराळ्या प्रकारचे आरसेच असतात. एक डब्बू दाखवतात, एक उंच दाखवतात, एक वाकडा दाखवतात. आरसासुद्धा खोटं बोलू शकेल, मनाचा आरसा. म्हणून तुलसीदासांनी सुरुवातीला सांगितलं रामचरित मन मुकुर, आणि हेच आपल्याला हनुमान चालीसेमध्ये मन मुकुर. म्हणजे मुकुर म्हणजे आरसा, मनाचा आरसा गुरु तुमच्या पायाच्या धुळीनं स्वच्छ करा. काय कल्पना आहे, आज इथे जरी तुम्ही विचार करत राहा गुरुच्या पायाची धूळ, त्या धुळीनं माझा आरसा जो धुळीनं माखलेला आहे, ती धूळ गुरु तुझ्या चरणांच्या रज म्हणजे धुळीनं स्वच्छ कर माझ्या मनाचा आरसा. आता मला तुझं दर्शन तर मला असंच होत होतं ना रे, आता मला माझं दर्शन व्हायला लागलं माझ्या मनाच्या आरशात, म्हणजे एकांतात. मी म्हणूनच तुम्हाला सांगतो की तुम्ही कधीतरी या, ज्या वेळेला उपासना नसते वांतेला, जर आलेली असतील मंडळी, येणारे असेल तर तो जोरात रडतोच रडतो. इफ ही इज सेन्सिटिव्ह ऑनेस्ट टू हिमसेल्फ. आणि तिथे त्या महाराजांच्याकडे बघताना आरसा दिसतो त्याला. मला महाराज आता मला पश्चात्ताप होतो की मी आईवडिलांना घराबाहेर काढायला नको, आता मी एवढा श्रीमंत आहे, पण आता आणायचं म्हटलं तर दोघेही गेलेले आहेत. रडायला पुरुष जास्त रडतात, हा माझा अनुभव आहे, जोरात रडतात. एकदा तर आम्ही धावत खाली गेलो आणि नंतर मी बाकीच्यांना सांगितलं, त्या म्हटलं की थांबा जरा, लेट. आपण ज्याला म्हणतो ना हे रडणं जे आहे ना, पश्चात्तापाचे अश्रू, ही मनाची बाहेरी आहे. देहाची बाहेरी आपण घेतो, मनाची, त्याला कॅथार्सिस म्हणतात, पर्गेशन ऑफ माइंड. पर्गेटिव्ह आपल्याला माहीत आहे ना, पर्गेटिव्ह फॉर द बॉडी केमिस्टच्या दुकानात मिळतं. व्हॉट अबाउट पर्गेटिव्ह फॉर माइंड? मन स्वच्छ करायचं आहे, हा डॉक्टर आहे, हा मनाचा डॉक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगितलेलं आहे की उदंड जाणीव ज्याला आहे, जाणीव म्हणजे ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान, तो सुदैवी आहे. आणि स्वतःबद्दल अज्ञान आहे ना, तो दुर्दैवीच आहे. नरदैव म्हणलं देव सदैव आणि नरदैव, म्हणून तो नरदैव दुर्दैवी आहे. गुणेविण वडीलपण, हे तो अवघेचे अप्रमाण. गुण नाही, म्हणजे आपण म्हणतो ना, इसापणी गोष्ट सांगितली ना, एका गाढवाला सिंहाचं कातडं सापडतं, तो जातो आणि इतकं सुंदर ते कातडं त्याला बसतं. सगळेजण म्हणतात सिंहराज आलेले आपल्या नगरात वगैरे, आणि त्याला एवढा आनंद होतो, तो ओरडायला लागतो. ती काही सिंहाची गर्जना का, हां हां तेच करत राहतो तो. विचार करा, ओरडायला लागल्यानंतर ते गाढव आहे सिद्ध होतं. लोक म्हणतात काढून टाका त्याचं. असं आपलं होतं. 4 बुकं शिकलो की आपल्याला वाटतं आपण झालो ज्ञानी. जितकं जास्त शिकाल तितकं कळतं आपल्याला किती कमी कळतं. म्हणजे या ॲथेन्समधला सगळ्यात ज्ञानी माणूस कोणतं? सॉक्रेटिस. का? कारण आपण ज्ञानी नाही हे त्या एकट्यालाच माहीत आहे. बाकीचे स्वतःला ज्ञानी महाज्ञानी समजतात, पण ते मूर्ख असतात. जाणीव शब्द वापरलेला आहे. म्हणून त्या व्याप आटोप करीती धके चपेटे सोसती तेणे प्राटी सदैव होती देखत देखता. जीवनातले धक्के आपण म्हणतो ना, मला जीवनाचा अनुभव जास्त आहे. हल्ली आपण हे करत नाही हो. परवा मी एकाला सहज सांगितलं, मी त्या घरात जात नव्हतं, शेजारी जाणार होतो, दार उघडं होतं आणि तो म्हणत होता, अरे तुझ्यापेक्षा 20 पावसाळे मी जास्त बघितले. मी सहज म्हटलं, नमस्कार करा, मी शिक्षक आहे, मुष्टिपणमध्ये शिकवत होतो. मुष्टिपण? म्हणलं नाही, माझं नाव सप्रे. सप्रे सर, बसा ना, तुम्ही काय म्हणत होता? म्हणलं 20 पावसाळे मी जास्त पाहिले. तुझे वडील होते ना, लक्षात ठेव, ते BEdला माझे विद्यार्थी होते. नंतर तू आलास, पावसात किती भिजलास रे. जरा पाऊस आला, गडगडायला लागलं ना की आई म्हणते रेनकोट घेऊन जा, छत्री घेऊन जा, भिजता कामा नये. जरा ऊन आलं ना की चेपे घालून जा, छत्री घेऊन जा. एकही ऋतू तू बघितला नाहीस आणि तुझ्या मुलाला काहीच बघू दिलेलं नाहीस, आणि इतके पावसाळे इतके उन्हाळे जास्त पाहिलेस. तो म्हणतो खरं आहे सर, मी पावसात कधी भिजलोच नाही. आणि माझ्या मुलाला तर एक थेंब, मी त्या म्हटलं मुलाला ऐक माझं, की पाऊस आहे ना रेनकोट घालून आंघोळ कर.
तुझ्या आईला बरं वाटेल की अंघोळ केला पण भिजूच द्यायचं नाही, उन्हात भाजूच द्यायचं नाही आणि म्हणायचं ही इज टफ अँड रफ मॅन ऑफ ऑल सीझन्स. कसं शक्य आहे? जितकं नाजूक बनवता येईल तितकं आपण मुलांना नाजूक बनवतो. जरा सीझनिंग पाहिजे ना. पहिली आम्ही काढली होती सहल, वर्षा सहल, आणि खाली लिहिलं होतं तुमची मुलं आजारी पडणार नाही त्याची गॅरंटी रेनकोट आणि छत्री न घेता पाठवा, आम्ही पूर्ण भिजणार आहोत पावसात. बघा नाही पडली खरंच आजारी. हो ते सीझनिंग, प्रत्येक सीझन आपल्याला सांगत असतो. बायो रिदम, माझं आतलं जे घड्याळ आहे, आतला जो रिदम आहे तो बाहेरच्या रिदमशी, ऋतूंच्या रिदमशी जर इन ट्यून व्हायचा असेल तर ऋतूंशी संवाद नको का करायला? ऋतूंशी बोलायला नको का? ऋतूंशी भेटायला नको का? आलिंगन द्यायला? उन्हात बसलं पाहिजे, पावसात भिजलं पाहिजे, थंडीत कुडकुडलं पाहिजे, तर मी म्हणू शकतो की मी सीझन झालेलो आहे. नाही तर कसला सीझन? बिलकुल नाही सीझन. म्हणून लक्षात ठेवा, गुणे विण वडीलपण हे तो अवघेचं अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. धक्के चपेटे खाल्ले तर ती तुमची मोलकरीण वावरडीसुद्धा आपल्या दिशेनं श्रीमंत असते, त्याला जीवनाचा अनुभव असतो. तिने जास्त धक्के चपेटे खाल्लेले असतात आणि आपली मुलं खरंच सांगतो जीवनाच्या दृष्टीने अज्ञानी असतं. त्यांचं कसलं ज्ञान? व्हॉट्सॲपवरचं ज्ञान का ते गुगलवरचं ज्ञान? नुसतं नको तेच बघायचं. चांगलं गुगलवर आहे, यूट्यूबवर सुद्धा चांगलं आहे, पण ते बघायचंच नाही. कसलं ज्ञान आहे त्या मुलांना सांगा. आणि ते लवकर मॅच्युअर येतात. कुठल्या बाबतीत? नको त्या बाबतीत. नको ते पॉर्न चॅनल्स बघतात आणि आपल्याला जे 20व्या वर्षीसुद्धा माहीत नव्हतं ते या लोकांना 10व्या वर्षी माहीत असतं. आणि जितकी शाळा चांगली, जितकी मुलं हुशार, तिथे हे जास्त आहे. स्वानुभवावरून सांगते. मी रिटायर झालो त्या वर्षी गोव्यात हे आला, मोबाईल आला, म्हणून मी भाग्यवान. नाहीतर त्या मुलांना सांभाळणं, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं, त्यांना कॉन्सन्ट्रेशन शिकवणं हे अवघड आहे. हो म्हणून सध्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापक त्यांना मी खरं नमस्कार करतो, पण ते प्रयत्न करत नाहीत याचं मला जास्त वाईट वाटतं. एक तुम्हाला सांगतो, सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 7 ते 9 4 तास ऑनलाईन क्लासेस असे महाराष्ट्राबाहेर, गोव्याच्या बाहेर आणि गोव्यातल्या काही शाळांनी चालवले. 7 ते 9 आईवडील घरात आहेत, तुझं काम झालं, आता मोबाईल घेऊन ऑफिसमध्ये गेले. 7 वाजता संध्याकाळी आले, 7 ते 9 पुढचं ऑनलाईन टीचिंग. लक्षात ठेवा, टीचर्सवर रेडी, किंवा तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा, पण 7 ते 9 एरवी 4 तासच घेत होते की ऑनलाईन टीचिंग. काय 5 तास 6 तास नव्हतं, जेमतेम 4 तास. सकाळी 7 ते 9. कारण का? मला मुलांना मोबाईलच्या विळख्यातून सोडवायचं आहे, त्यात अडकूच द्यायचं नाही आहे. माझं मुलांवर प्रेम आहे, माझं शिक्षणावर प्रेम आहे, माझं जीवनावर प्रेम आहे, माझं माझ्या सद्गुरूंवर प्रेम आहे, निष्ठा आहे. हे कळलं की तुम्हाला कल्पना सुचतात. हो मी किती उदाहरणं देऊ, वेळ नाही आत्ता, पण हे एक उदाहरण लक्षात ठेवा की अशी शाळा आहे, अशा शाळा गोव्यातही आहेत की सकाळी 7 ते 9 आणि पेरेंट्सना सांगितलं 9ला तुम्ही ऑफिसमध्ये जाता, येऊन जा, संध्याकाळी 7पर्यंत येतात, संध्याकाळी 7 ते 9. तुम्हाला वाटत असेल तर 8 ते 10 शिकवायला आम्ही तयार आहोत, पण सकाळी 7 ते 9, संध्याकाळी 7 ते 9. ती मुलं अजूनही विळख्यात सापडलेली नाही आहेत. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, मला सांगतो, शाळांची नावं सांगत नाही, पण गंमत बघा. तथापि वडिलासा गुणेविण वडीलपण हे तो अवघेचं प्रमाण. लायकी नाही आहे, पण सध्या तसंच झालं आहे आपलं. हे वाक्य मी अनेकदा निराळ्या संदर्भात म्हणलं आहे. आज जाताना जरा विचार करा, आपल्याला आपल्या पात्रतेपेक्षा, बरं वाटतं ना ऐकायला, पात्रता, योग्यता, लायकी, अवकात हे शब्द आवड, पण आपल्या अवकातेपेक्षा जास्त चांगलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे. हे सद्गुरूंच्या पायाशी बसून मी स्वतःबद्दल सांगतो. माझ्या लायकीपेक्षा मला चांगलं जीवन सद्गुरूंनी दिलेलं आहे. अगदी संसारसुद्धा, संसारातली साधनंसुद्धा आणि अध्यात्मातले हे सुद्धा. आत्ता मी तुम्हाला सांगितलं ना की मोबाईल आला त्यावर्षी मी रिटायर झालो, ही केवढी सद्गुरूंची कृपा होती माझ्यावर. आणि ज्यावेळेला उपासना सुरू केली त्यावेळेला TV सुद्धा नव्हता 8 वर्ष. विचार करा तुम्ही. मग महाराजांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. मी त्यांच्या पायाशी आहे, यात काय विशेष आहे? तुम्ही पायाशी राहणं ना, म्हणजे मी 10 माळा केल्या आणि तुम्ही 1 माळा केली ना, तर तुमची 1 माळ माझ्या 10 माळांच्या योग्यतेची आहे. खरंच. म्हणून तुम्ही येता, मला फार बरं वाटतं. पुढचे शेवटच्या 4 ओव्या वाचून आपण थांबणार आहोत. गुणेविण वडीलपण म्हणजे लायकी नाही आहे, पण वडीलपण हे तो अवघेची अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. तुम्हाला प्रचिती नंतर येईल. हल्ली कुणालाही गाडी असते, गाडी नाही असं घर नाही हो, प्रत्येकाच्या घरी गाडी आहे. तो पिऊन असू दे, काही असू दे, कशी, कारण गाडी घेतात.
गाडी प्रत्येकाकडे आहे आणि मग आम्ही प्रदूषणाबद्दल, पेट्रोल वाढलं आणि सगळीकडे ट्रॅफिक जॅम आहे म्हणून ओरडत राहायचं आणि ॲक्सिडेंट्स होतात. कुणाकडेही गाडी आहे. माझा मुलगा 6वीत असताना कार चालवायला शिकला. म्हणलं त्याला बेडरूममध्ये फक्त कार चालवू द्या, बाहेर नेऊ नका. आणि नंतर पोलीस केस झाली ना. 6वीत म्हणजे 12व्या वर्षी तो कार चालवत होता. तो 10व्या वर्षी कार दुरुस्त करत होता. त्याचं कौतुक करा ना. कार चालवतो म्हणून काय करू नका तसं. म्हणून सांगितलं की तुम्हाला अनुभव असेल तर लोक तुम्हाला म्हणतील शहाणे. त्याच्यात अर्थ आहे. अनुभव नसताना तुम्हाला लोक मान देतात हे या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी कळलं पाहिजे. किती सत्ताधार तुम्ही गेल्या मंत्रिमंडळातल्या 5 मंत्र्यांची नावं सांगा म्हटल्यानंतर अवघड जाणार आहे. खुर्ची गेली, हे गेले. पण आपल्याला अजूनही आपल्या प्राथमिक शिक्षकांची 1-2 नावं आठवतात. आपल्याला अजूनही आपल्या अशा मित्रांची की जो जीवाला जीव देणार होता नावं आठवतात. मंत्र्यांची नावं कुणाला आठवतात? श्रीमंत व्यापाऱ्यांची नावं कुणाला आठवतात? नाही आठवत. म्हणून लक्षात ठेवा, हे सांगितले गुणेविण वडीलपण हे तो अवघेचं प्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. मग मोठेपणी तुम्हाला कळेल की चुकीचं होतं ते. तथापि वडिलास मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणी म्हणजे म्हातारपणी. एक हे फार महत्त्वाचं आहे. वडिलांना तुम्ही वडील आहेत म्हणून महत्त्व द्या. संस्कार म्हणून वडील आहेत नमस्कार करा. शिक्षक आले तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना, उभे राहा. पण त्या शिक्षकांनी कळलं पाहिजे हे उभे राहतात कारण उभे राहत नाही तर मी त्यांना बाकावर उभा करणार आहे, वर्गाच्या बाहेर उभा करणार आहे म्हणून तो उभा राहतो. मी ठरवलं पाहिजे माझी पात्रता आहे का ती, लायकी आहे का ती. अनेक शिक्षकांचा अनुभव आहे की आम्ही बसमध्ये चढलो की 4 निरनिराळ्या शाळांचे टीचर प्लीज सिट, आय विल टेक युअर पर्स. बाकीच्या शाळांची असे बरेच शिक्षक आहेत की त्यांच्या शाळेतली मुलंसुद्धा उभी राहत नाहीत. उभं राहू दे शिक्षकाला, मला उभं केलं होतं नाही का. कल्पना करा. हे कुणाचे लायकी मिळवायला पाहिजे हे सांगितले पुढे. या करणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके. विवेक हाच शहाणपण आहे, ते शिका. विवेक न शिकता तुके म्हणजे महत्त्व तुटून जाते. विवेक नाही, विचार नाही, हे महत्त्व पटकन तुम्हाला एखादं पोर प्रश्न विचारतं 4 चौघात आणि तुमची फजिती होते. माझ्या मुलावर माझा विश्वास आहे. माझा मुलगा बघा इतका लहान आहे आणि तो 1 2 3 आत्तापर्यंत म्हणतो. म्हणून दाखव रे 1 2 3 10पर्यंत. पाहुणे आलेले आहेत आणि मुलगा सुरू करतो एक्का दुर्री तिर्री, हे मटक्याचे शब्द आहेत हो. आणि शेवटी 9 हे झाल्यानंतर 9वी झाल्यानंतर तो मेंढा म्हणतो. मेंढ्याची ती शिंग असतात ना त्याला 10, सापावर सुद्धा असे 10 आकडा, पूर्वी 10 असे लिहायचे माहीत आहे ना तुम्हाला. एक त्याला मेंढा म्हणतो. आज कुठला मेंढा लागला? मेंढा हा खास मटक्याचा शब्द आहे. अरे काल तो 1 2 3 म्हणत होतास ना. हो, मला आपला जो गडी कामाला आहे फिरायला घेऊन गेला, त्यांनी मला शिकवलं एक्का दुर्री तिर्री, तेही शिकलं पोर. म्हणून अभिमान बाळगूच नका तुम्ही. म्हणून या करणे कोणी एके शहाणपणे शिकावे विवेके. विवेक न शिकता चुके म्हणजे जे महत्त्व आहे तुटून जाई. पुढे ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे. कळे ना तरी विवरावे ग्रंथांतरी. कळलं नाही तर ग्रंथ वाचा. आपण सांगितलेलं हे तुमच्याकडे आहे आणि हे मला वाटतं की वामन आपण आपल्या ह्याच्यावरही दिले ना चॅनलवर. हां, तुम्ही त्याच्यावरून घ्या, एक फाईल बनवा आणि हे दासबोधाचं सार आहे. चांगलं सार मी म्हणत नाही, त्यातले आत्मा ज्ञान गाळून टाकलेल्या तोव्या ज्या मला जीवनात उपयोगी पडते, ज्या माझी उपासना पुढे नेते, ज्या मला चांगला माणूस बनवतील, चांगला भाऊ, चांगला शेजारी, चांगला शिक्षक बनवतील, तेवढंच आपण घेतलेलं आहे. पण त्या जर तुम्ही केलेलं तर 15 दशकांचे आणि जर वाचलत ना चातुर्मासात दासबोध वाचल्याचं, दासबोध पारायण केल्याचं श्रेय मिळेल बघा. आणि त्या वाचायला जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला. पुढे काय सांगितलेलं आहे, ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे. कळे ना तरी विवरावे ग्रंथांतरी. ग्रंथांतरी म्हणजे ग्रंथाच्या आत सांगितले त्याचं विवरण करावे, जे आपण इकडे करतो. आपले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी. स्वहित जो साधत नाही, आणि स्वहित म्हणजे गाड्या वगैरे नाही हो. स्वहित म्हणजे बँकेतले डिपॉझिट्स वगैरे नाही हो. स्वहित म्हणजे आनंदात राहणं. असं बघितलं पाहिजे. मग अशी सांगितलं ना लांडग्यांची त्या गोष्ट, म्हणाले मला बघितलं तरी लोक नमस्कार करायला. म्हणले नमस्कार करू नका, त्या गुरुला करा, दत्तगुरूंना. मी तिथे जाऊन त्या देवळात जाऊन माझ्या जीवनात बदल घडलेला आहे. मग विचारायचे उजवा की डावा रे? म्हटलं काय उजवा की डावा? ते तुला उद्या सांगतो. डावा? हां चल. अरे मी जाणार होतो रे त्या गावाला, पण जाणार नाही ठरवलं कारण तू डावा म्हणलास म्हणून.
उजवा म्हणलास तर गेला असतो आणि परवा दिवशी बातमी येते त्या गावाला जाणाऱ्या बसला अपघात, ज्या बसला हा जाणार असतो. यांनी सहज सांगितलेलं असतं. उजवा की डावा म्हणजे काय मला माहीत नसतं, पण हे ज्ञान येण्यासाठी मी दत्ताला शरण गेलो. आणि महाराज म्हणतात व्यसनी लोक मला आवडतात, कारण व्यसनाकडे त्यांचं जे आकर्षण असतं ते भक्तीकडे वळवलं की ते भक्त झालेच म्हणून समजा. म्हणून शेवटी काय सांगतात, ऐसे कोणी ह्या आपले हित न करी लौकिके तो जाणावा आत्मघातकी. आत्मघातकी या मूर्खा एवढा पातकी अधिकच आहे जो हित करत नाही ना स्वतःचं. आणि मी तुम्हाला साधी गोष्ट, आनंदात जो राहत नाही सतत आपले चेहऱ्यावर 12 वाजलेले आणि आज काही नाही आमच्याकडे मुलगा जन्मला, अरे सुयेर आहे ना, हास ना, सुटकासारखं काय नाही, अशुद्ध ना, अशौच. अरे म्हटलं अशौच पूजा करू नकोस. हां, सुयेरातही तसाच चेहरा, सुटकातही तसाच चेहरा, जिवंतपणी तसाच चेहरा, वाढदिवसाच्या दिवशी तसाच चेहरा, सहस्रचंद्र दर्शन तसाच चेहरा. काय हो, कसलं सहस्रचंद्र दर्शन, कुणाचं दर्शन आहे सांगा बरं. सहस्रचंद्र दर्शन एक आता 21 म्हणजे एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. 2 पुस्तकं 20 आणि 21 तारखेला आपली पुस्तकं प्रकाशित होणार आहे. पूर्वी लेख वाचले असतील तर त्याच्यात सहस्रचंद्र दर्शन नावाचा एक लेख आहे. त्याच्यात नातीनं आपल्या आजीसाठी केलेली कविता आहे. नातवानं आजीचं सहस्रचंद्र दर्शन आहे. ती म्हणाली, आजी तो सगळं सांगतो, सगळी मोठी कविता आहे ती, की कोणीही तुझ्याकडे बघत नव्हतं गं, मी सोडून कोणीही तुझं दर्शन घेत नव्हतं, पण मी वर बघितलं, टेरेसवर कार्यक्रम होता, आकाशातला चंद्र तुझ्याकडे बघत होता आणि तो भारावला होता. निदान आकाशातला चंद्र तरी आजी तुझ्या 80 वर्षांचं आयुष्य लक्षात घेऊन भारावला, हे तरी काही कमी आहे का? हा शेवट आहे. चंद्र तरी भाराव, बाकीचे कसले भारावले? आजी जरा इकडे बघ, जरा हाई स्माईल, आजी असं कर असं कर, झालं, फोटो काढले पाठवले. आजी मेली म्हणजे खऱ्या अर्थाने नाही, खरंच मेली. हा नातू किंवा नात आहे त्याला जवळ आहे. आणि नंतर ते म्हणतात तुला कळणार नाही रे, मी सांगितलं होतं 60चा असताना माझी तुला करा, ग्रंथ तुला करा. मी जरा असा होतो रे 60, आता 80व्या वर्षी केले. 2 रेल्वे गाईड्स टाकली किंवा डिरेक्टरी पूर्वी होता, टाकल्या की माझं वजन झालं, खरा ग्रंथ तुला. माझं कुणीच ऐकलं नाही. आज सहस्रचंद्र दर्शन, किती तुम्हाला गमती आहेत सगळ्या त्या. आणि शेवटी काय म्हणतात बघा, साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, मानेना तरी सांडावे एकीकडे. मी तुम्हाला जे सांगितलं आहे, मी म्हणजे रामदासाने, आणि ते मी सोपं करून उदाहरणं देऊन सांगितलं आहे. तुम्हाला मानवलं, आवडलं तर ऐका, नाहीतर इथेच टाकून जा. तुम्ही मनातले म्हणाल सर हे सांगायला पाहिजे का, आम्ही इथेच टाकून जाणार सगळं. तसं करू नका. आणि शक्यतो आपण आता जो प्रसाद घेणार आहोत मौन घेऊया, काही पाहिजे ते मागून घ्या, जवळ जा त्या व्यक्तीच्या आणि थोडंसं हे घाला, एवढंच बोला. इथे बाकीच्या गप्पा ज्या मारतो ना, ते आत्ता ऐकलेलं सगळं डाऊन द ड्रेन, गटारातून वाहून जातं. ते करू नका. आत्मकल्याण, ज्याला बोलावं लागणार आहे अगदी हळू बोला. मला बोलावं लागतं कारण लोक येतात, ते उद्या येणार नसतात, काहीतरी सांगत असतात, काहीतरी विचारत असतात. पण तरीसुद्धा इथे जी आपली मैफल रंगते, आवश्यक आहे ते. बरं इतका वेळ गप्प बसलो आहे सर, आता नको का बोलायला? जगाच्या कल्याणासाठी नको, आत्मकल्याणासाठी गप्प बसूया. ठीक आहे. शेवटी काय सांगतात, तुम्ही श्रोते परमदक्ष. कौतुक केलंच पाहिजे ना, काय लक्ष देऊन तुम्ही ऐकत होता. परमदक्ष, लक्षाशी लावती लक्ष, म्हणजे जे दिसत नाही ते दिसावं म्हणून डोळे जातात, झोपता दिसत नाही म्हणून दिसावं, अलक्षित हे लक्ष. समस्त किती वस्ताद आहेत बघा. तुम्ही श्रोते समस्त परमदक्ष, अलक्षाशी लाविता लक्ष, हे तो साम्राज्य प्रत्यक्ष जाणत असा. आणि जर खरंच तुम्ही जे दिसत नाही तिकडे लक्ष लावलंत ना, तर तुम्ही साम्राज्य आहे, साम्राज्यधार्या चक्रवर्ती सम्राट आहात असं समजा. हे आपण आज परत देणार आहोत, उद्या घेऊन जाणार आहोत. शेवटी आहेत त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे मिटूया. डोळे मिटल्यानंतर चेहऱ्यावर आनंद पाहिजे, शांत. श्लोक म्हणूया, समर्थांचाच अर्थ लक्षात घेऊन म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ।